नमस्कार, रोकटोकवर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. सर्वप्रथम मी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव या दोघांचे अभिनंदन करतो. ते आता दोघेही माझ्या स्टुडिओमध्ये आहेत. लॉंग शॉटमध्ये तुम्हाला ते दोघेही आता दिसू शकतात. या दोघांनी एकमेकावर केलेल्या आरोपासंबंधी समोरासमोर चर्चा करण्याचं आवाहन काल मी संध्याकाळी या दोघांनाही केलं होतं आणि आज ते दोघेही इथं आलेले आहेत. कुठल्याही प्रकारचे बेछूट आरोप आणि वैयक्तिक हेवेदावे यांना या चर्चेत स्थान असणार नाही, जे या कार्यक्रमात मी कधी होऊ देत नाही. जी 24 तास चॅनलचा संपादक म्हणून आणि या चर्चेचा सूत्रसंचालक म्हणून मी ही गोष्ट आधीच स्पष्ट करू इच्छितो की पुराव्यानिशी अतिशय संयमानं मुद्देसूदपणे प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडावं लागेल. दुसऱ्याला कापून आपलं म्हणणं मांडणं यात कोणाचंही हित नाही. प्रत्येकाला तेवढा वेळ मी द्यायची ग्वाही त्या दोघांनाही देतोय. काल मानव आणि वर्तक यांनी एकमेकांवर जे आरोप केले आणि आज दोघे एकमेकांच्या समोरासमोर आहेत. श्याम मानव आणि सनातन एकमेकांच्या आरोपांना उत्तर देतील, पण काल आणि आज मध्ये बरंच काही घडून गेले. सनातनचा आश्रम ज्या गोव्यात आहे, ज्या गावात आहे, तिथल्या रामनाथी युवक संघटनेचे अध्यक्ष सौरभ लोटलीकर यांनी आज गोव्यात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, पत्रकार परिषद घेतली आणि सनातनवर अतिशय गंभीर अशा स्वरूपाचे आरोप केले. तेही या चर्चेतून गोव्यातून सहभागी होत आहेत. सगळ्यांनी केलेल्या आरोपांना पुराव्यानिशी उत्तरं मिळवण्याचा हा प्रयत्न आहे, जो आपण या कार्यक्रमात पाहू शकणार आहात. तर सुरू करूया आजचा खास रोकठोक कार्यक्रम, सनातन विरुद्ध मानव. सनातन विरुद्ध मानव या कार्यक्रमात स्वागत करूया अभय वर्तक, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांना आपण अनेकदा आमच्या चॅनलवर पाहिलेले. आज ते सनातनची भूमिका मांडणार आहेत. तर आपल्या बरोबर आहेत डॉक्टर श्याम मानव. श्याम मानव हे संस्थापक संघटक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती. यांना देखील आम्ही आमच्या कार्यक्रमात तुम्ही अनेकदा पाहिलेलं असेल, परंतु पहिल्यांदाच सनातन आणि मानव हे रोकठोक एकमेकांच्या समोर या कार्यक्रमात येत आहेत. आपल्या बरोबर आहेत सौरभ लोटलीकर. सौरभ लोटलीकर गोव्याहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. गोवा रामनाथी युवक संघटना पणजी याचे ते अध्यक्ष आहेत आणि आज त्यांनी अत्यंत महत्वाची अशी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सनातन संस्थेवर अत्यंत गंभीर असे आरोप केलेले आहेत. या चर्चेला सुरुवात करताना पहिलाच प्रश्न घेऊन जातो मी सौरभ लोटलीकर यांच्याकडे. सौरभ लोटलीकर, सनातन विरोधात गोव्यातील स्थानिक नेमके का उभे ठाकले? सौरभ लोटलीकर, सनातनच्या विरोधात गोव्यातील स्थानिक नेमके का उभे ठाकलेले आहेत? सौरभ. मुख्य म्हणजे गोव्यातील जे त्यांचा आश्रम आहे इकडे रामनाथीत, बोला. त्या आश्रमाला पूर्ण ग्रामस्थांचा विरोध आहे. का विरोध आहे तुमचा? इथून काढून टाकावं अशी सर्वांची मागणी आहे आणि त्यांना का तिथून उचलून लावावं? आता जे प्रत्येक कुठे कुठे केसेस चालल्यात आणि काय बॉम्बस्फोट आणि प्रत्येक याच्यात संशयित म्हणून ह्यांचेच साधक असतात, ह्याच्यावरून तर सगळ्या लोकांना दिसून आलेलं आहे. सौरभ लोटलीकर, ते संशयित आहेत, ते आरोपी आहेत, ही गोष्ट मान्य, परंतु आजपर्यंत त्यांच्या एकाही व्यक्तीला गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेली आहे का? किंवा त्यांच्या तिथल्या अस्तित्वाचा स्थानिकांना काही त्रास होतोय का? त्यांनी तिथले जे नियम आहेत ते नियम पाळलेले नाहीत का? काही अनधिकृत बांधकामं केली आहेत का? त्यांनी काही टॅक्स भरलेले नाही आहेत का? त्यांचा नेमका कोणता त्रास आपल्याला होतोय सौरभजी? ते गावात असणं म्हणजे एक प्रकारे इकडे पॅनिक झालेलं आहे. स्थानिकांना ते अजिबात नकोय, कारण की आमच्या गावच्या लोकांपेक्षा त्यांचे लोक आता वाढत चाललेले आहेत आणि आमच्या गावचा कुठचाही त्याच्यात सहभाग अजिबात नाहीये. त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. ते आणि कुठे कार्य करतात अवश्य करो, पण इथून त्यांचा आश्रम काढलाच पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि तिथे ज्या प्रकारे लाठी चालवण्याची आणि कसली ट्रेनिंग दिली जाते, हे नेमकी कोणाला मारण्यासाठी देतात, हा माझा पहिला प्रश्न आहे. सौरभ लोटलीकर, लाठीचं शिक्षण देण्याला आपण विरोध करू शकत नाही. लाठीचं शिक्षण ही स्वसंरक्षणाची बाब आहे असं यापूर्वी अभय वर्तक यांनी याच कार्यक्रमात सांगितलंय. लाठी आणि काहीबाही असा जो शब्द वापरलात, त्या काहीबाईचं स्पष्टीकरण करा. काहीबाई म्हणजे काय?
नाही, आणि तिकडे तुम्ही बघा खूप प्रकारचे वेगळे हत्यारे, हे आपले हत्यारं ठेवली जातात. तिकडे ज्या शेजारी लोक आहेत त्यांनी जे डोळ्याने बघितलंय ते तिकडे आय विटनेस आहेत. लोक तिकडे आय विटनेस आहेत. बरोबर आहे. लोकांनी ही आता प्रत्यक्षरित्या पाहिलेलं भीती वाटू लागली आहे ग्रामस्थांना. तुम्ही आणखीन एक गंभीर आरोप केला, तो तिथल्या अनैतिक कृत्यांबद्दल. सनातनची स्थापना आणि त्यांचं कार्य, हिंदू धर्म, आध्यात्मिक कार्य, त्याचं प्रवचन, त्याची साधना याच्याकरता असतं. हे अनैतिक गोष्टींचं आपण जो आरोप केलेला आहे तो आरोप नेमका काय आहे आणि त्याच्या पुष्ट्यर्थ पुरावे आपल्याकडे काय आहेत? नाही, आम्ही त्यांचा जो आरोप जो केलाय तो म्हणजे आम्हाला तो सरकारी हॉस्पिटलमधून आम्हाला ते पत्र मिळालेलं आहे, जे त्यांनी फोंडा पोलीस स्टेशनला दिलेलं की इयर 2000 टू इयर 2009 एकूण 2900 कॉन्डॉम्स पुरवले. हे या संस्थेत का? हा माझा प्रश्न आहे त्यांना. ही साधना आहे का? बरोबर आहे. आपण याची उत्तरं त्यांना विचारणार आहोत. ते अभयवर्तक नक्की उत्तरं देतील. त्यांना देता आली नाही तर ते देखील उघड होईल. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की यापूर्वी देखील आपण, मला एक सांगायचं आहे. बोला. मला एकच मिनिट प्लीज गो अहेड. मी स्वतः हिंदू आहे आणि इकडे जे कोण आंदोलनात सहभागी आहेत सगळे हिंदू आहेत. आम्हाला अभिमान आहे, आम्ही हिंदू आहे याचा आम्हाला अभिमान आहे. आणि हिंदुत्व काय आहे हे सांगायला सनातन संस्थेची आम्हाला गरज नाही. गोव्यात तरी आता एवढी वर्ष हिंदू जनजागृती समितीचं संमेलन रामनाथीत होतं, दरवर्षी होतं, त्यांचं असतं. त्याला आम्ही कधीच विरोध केला नाही आणि करणारही नाही. संमेलनाला उलट पाठिंबा देणार. त्यांचं 5 दिवसाचं असतं आणि मी स्वतः सहभागी होणार हिंदू जनजागृती समितीच्या हातात. बट सनातन संस्था जे आश्रम आहे ते इथून काढून टाकायचं अशी मागणी आहे आमची. हिंदू प्रचार केला त्याच्या विरोधात आम्ही अजिबात नाही. आम्ही हिंदू आणि आम्हाला अभिमान आहे. म्हणजे तुम्ही हिंदू धर्माचं काम करणाऱ्या हिंदू जनजागृती याच्या विरोधात नाही, तर तुम्ही पर्टिक्युलरली सनातनच्या विरोधात आहात. त्यांच्याकडे अनैतिक कृत्य चालतात असा आपला दावा आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ तुम्ही सरकारी इस्पितळातून त्यांना 2900 कॉन्डोम पुरवले गेले. काढून टाकावा. 2900 कॉन्डोम. पॉइंट वेल टेकन. या सगळ्याची उत्तर आपण घेणार आहोत. एक छोटेसे शेवटचे 2 प्रश्न आपल्याला, नंतर आपण अभय वर्तक यांच्याकडे जाऊया याची उत्तरं घेण्याकरता. सनातनच्या विरोधात आपली ही पहिली तक्रार आहे का यापूर्वी देखील आपण तक्रार केलेली होती? सनातनच्या विरोधात आमच्या ग्रामस्थांनी जनजागृतिक मंच या बॅनर खाली 2009 साली आमचे वसंत भट त्याचे नेते जनजागृतिक मंचचे त्यांनी केली होती याच्या अगोदर तक्रारी. तेव्हाही आम्ही सरकारकडे त्यांनी मागितलं होतं की हे बंद करावं. त्याच्यानंतर लास्ट इयर 2014 मध्ये आमची अशीच, मला वाटतं डिसेंबरच्या अगोदरच ग्रामस्थांबरोबर त्यांचा वाद झाला होता. तेव्हा विनाकारण आमच्या ग्रामस्थांवर त्यांनी पोलीस कंप्लेंट करून त्यांना घेऊन गेले होते पोलीस. त्यामुळे वाद झाला होता आणि त्यात मग आम्ही त्याच्या विरोधात उभे राहिलो होतो. आणि आमच्या ज्या ग्रामस्थांना नेले त्यांना सोडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता. तेव्हा एकदा तक्रार झाली आणि तेव्हा सगळ्या ग्रामस्थांनी स्वतः सही करून, नावं लिहिलेली सही करून ते लेटर दिलं. ते मी आमचे गोव्याचे गव्हर्नर त्यांना दिलं, प्लस मुख्यमंत्री त्यांना दिलं आणि संबंधित सगळ्या खात्यांना आम्ही दिलं होतं. पॉइंट वेल टेकन. म्हणजे सौरभ लोटलीकर, त्यांच्या विरोधात तक्रार करायची ही तुमची पहिली वेळ नाही, तर यापूर्वी देखील आपण तक्रार केली होती. परंतु त्या तक्रारीवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाही झाली नाही आणि आता आपण करताय तेव्हाही झालेली नाही असा आपला दावा आहे. सौरभ, तसं मी म्हणू शकत नाही, कारण की मागच्या वेळी जी तक्रार होती ती फक्त आमच्या स्थानिकांना ते गुंतवले जात होते, त्यांना तिथून सोडवावं म्हणून आम्ही ती मागणी केली होती. आणि तेव्हा पण सगळ्या लोकांनी लेखी दिलं होतं की ते आश्रम काढून टाका. सगळ्यांनी सही केली. पॉइंट वेल टेकन. तुम्ही लेखी दिलं होतं आश्रम काढून टाका. त्यांनी तो व्यवस्थित पैसे देऊन, माझ्या माहितीप्रमाणे त्या जागेचे पैसे देऊन तो आश्रम घेतलेला आहे. तुम्ही सांगितलं म्हणून तो काढता येईल का याविषयी शंका आहे. परंतु या सगळ्या आरोपांची उत्तरं अभय वर्तक दिली. अभय वर्तक, पहिला प्रश्न आहे, साधना करणाऱ्या आध्यात्मिक संस्थेला हे असं लाठीकाठीच्या ऐवजी हत्यारांचं, बंदुकांचं
आणि त्यांच्या म्हणण्यातला जो एक गर्भित अर्थ होता तो बॉम्बस्फोटाचं असं एक प्रकारचं प्रशिक्षण द्यायची गरजच काय? नाही, याच्यामध्ये सौरभ लोटलीकरांनी खूप आरोप केले, 2, 3, 4. हो, सगळे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. एक पहिली गोष्ट म्हणजे गर्भितार्थाची उत्तरं म्हणजे बॉम्बस्फोटाचं जे नाहीच आहे, जे कायद्यानुसार आम्ही अगोदर 10 वेळा या व्यतिरिक्त कुठली हत्यारं नाही. एक पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की सौरभ लोटलीकर या व्यक्तीचं नेमकं ह्याच्यामधलं विरोधाचं कारण काय आहे. त्यांचं पहिला होतं की बाबा खूप लोकांचा विरोध आहे, गावामध्ये असं काही सगळ्यांचा विरोध नाही, अनेक लोक सनातनच्या बाजूनी देखील आहेत. आता ह्याच्यामध्ये गावातले किती लोक तुमचे साधक आहेत? नाही, अनेक जण आहेत. मी तुम्हाला एक पहिली गोष्ट मला सांगतो तुम्हाला ह्याच्यामध्ये काय राजकीय कारण आहे. कारण तिथले जे सुधीन ढवळीकर आहेत मगोचे पक्षाचे, तर ते आमदार आहेत आणि त्यांचं सनातनला चांगल्यापैकी सहकार्य असतं, अनेक वेळेला ते मदतही करतात. सौरभ लोटलीकरांना त्या ठिकाणी आमदारकीच्या निवडणुकीला उभं राहायचं आहे, तर सनातनच्या लोक अनेक जण समर्थक आहेत, मोठ्या संख्येने मतदारही आहेत आणि गावातले लोकही देखील आहेत. तर सनातनचा आश्रम काढला तर आपण इकडे आमदारकीला निवडून येऊ, अशा प्रकारचा एक केविलवाणा प्रयत्न आहे आणि राजकारण म्हणून ते सनातनला विरोध करतात. दुसरी गोष्ट की सौरभ लोटलीकरांच्या विरोधात आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. सौरभ लोटलीकरांच्या एक 7-8 गुंडांना आमच्या आश्रमावरती हल्ला केला या आरोपाखाली म्हणजे त्यांच्यावरती चार्जशीट देखील दाखल झालेली आहे. प्रश्न असा आहे की 3 महिन्यापूर्वी तुमच्यावर हल्ला का केला, त्याला कारण काय होतं? आश्रमावरती दगडफेक केली. आता प्रत्येक ठिकाणी विरोध आहे. आता IBN लोकमतवरती कोणीतरी हल्ला का केला, वैचारिक विरोध असेल म्हणून कोणीतरी हल्ला केला. आता हल्ला केला तर ही अनैतिक कृत्य आहे ना, अनधिकृत कृत्य आहे, त्याच्यावरती चार्जशीट दाखल झाली आहे. चार्जशीट दाखल केली, पोलीस तपास करतायत. दुसरा प्रश्न की हेच सौरभ लोटलीकर 3-4 महिन्यापूर्वी आमच्याकडे आले. मी आज आश्रमातल्या व्यवस्थापनाशी बोललो, ते म्हणाले गयावया केली की माझी चौकशी थांबवा, माझ्यावरची खटले मागे घ्या, मी तुम्हाला हे करतो. हे त्यांना विचार आहे. माझं पूर्ण नाही. सौरभ तुम्ही गयावया केली, तुमच्यावर गंभीर स्वरूपात गुन्हे दाखल झालेले आहेत की ज्या गुन्ह्यांमध्ये आपल्याला अत्यंत महत्वाची शिक्षा देखील होऊ शकते असा दावा केलाय. आता तुम्ही असे काय गुन्हे केले आहेत? इंडियन पिनल कोडचा कुठला भंग तुम्ही केला जरा महाराष्ट्राला कळू द्या. बोला बोला बोला. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही आणि त्यांनी जो आत्ता आरोप केलाय की मला निवडणूक लढवायची आहे असा त्यांनी जो आरोप हे केलाय, ते बोलतायत निवडणूक लढवायची आहे म्हणून. मी स्पष्ट करतो, जर सुधीन ढवळीकर सनातन आश्रम बंद करतायत तर मी त्यांना ऍफिडेव्हिट देतो की मी कधीच निवडणूक लढवणार नाही. तुम्ही सनातन बंद करा, मी घरी नाही दिली तर म्हणजे तुम्ही लढवणार असा त्याचा अर्थ आहे ना. म्हणजे सनातन आश्रम बंद होऊ शकत नाही, कारण त्यांनी सरतशीर मार्गाने कायद्याच्या चौकटीमध्ये बसून सगळ्या परवानग्या घेऊन टॅक्स भरून व्यवस्थित आश्रम चालू आहे. असा काही सनातन आश्रम बंद होऊ शकत नाही. ज्या आश्रमामध्ये गोव्यातलेच हजारो लोक पाठीशी आहेत, गोव्यामधल्याच राज्यामधले हजारो लोक सनातनचे साधक आहेत. गोव्यामध्ये आम्ही अनेक सभा घेतलेल्या आहेत ज्याला हजारो लोक उपस्थित असतात. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी फोंड्यामध्ये राहतो तिथल्या सभेची संख्या माझ्या माहितीप्रमाणे 4 ते 5 हजार लोक त्या ठिकाणी सनातनच्या सभेला उपस्थित होते. असं कोणी म्हणू नये, म्हणजे हे निव्वळ राजकारण एका चॅनलचा प्लॅटफॉर्म मिळाला म्हणून सौरभ लोटलीकरांनी मला वाटतं बदनामी करू नये. आजचा विषय जो श्याम मानव विरोधात सनातन आहे हा पुढे घेऊन जावा असं मला वाटतं. बरोबर आहे. त्यांचा जो दुसरा आरोप आहे तो अत्यंत गंभीर आहे. तिथे अनेक महिला असतात, त्यांचे पती त्यांच्या बरोबर नसतात आणि इकडे 2900 कॉन्डोम दिले गेले. ते कशाकरता दिले गेले? आता मला त्याच आरोपाकडे निरगुडकर साहेब, तुम्ही खूप मोठे उच्च शिक्षित संपादक आहात आणि एका चॅनलचे तुम्ही अँकर म्हणून या ठिकाणी बसलाय. एक सौरभ लोटलीकर म्हणतात 2900 कंडोम दिले, त्यांनी काही पत्र इथे दाखवलेलं नाही. मी पण चौकशी केली, अशा प्रकारचं पत्र वगैरे. एक मिनिट आपण त्यांना विचारूया. ऐका माझं पूर्ण ऐकूया ना. जर काय म्हणते जरा निरगुडकर साहेब सावकाश घ्या, कारण आमच्यावरती इतका अश्लीलतेचा आणि घाणेरडेचा नैतिकतेचा नाही त्यांचं बोलणं त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आता नैतिकतेच्या मुद्द्यावरती माझा जर प्रश्न तोडणार असेल तर महाराष्ट्राकडे असा संदेश जी 24 तास सनातनचा आवाज एक हिंदू म्हणून दाबताय, असं होऊ नये, असं करणार नाही तुम्ही, असं करणार नाही असं मी म्हणत नाही. हा आरोप निरगुडकर, मी तुम्हाला म्हणतो तुम्ही असं करत नाही. कॅमेरा समोर धरा, ते पत्र तुमच्याकडे असेल तर व्हॉट्सअपवर मागवून घ्या, कॅमेरा समोर धरा, आपण लोकांना दाखवू. सवाल असा आहे की हा आरोप गंभीर आहे आणि नाही तर मग माफी मागा. काय माझं माहिती निरगुडकर साहेब कसं आहे माहितीये, मी माझी पत्नी दोघंही आम्ही माझ्या हातात आहे, पत्र हातात आहे.
नाही असू दे ना, माझ्याकडे कॉपी हातात आहे. पाठवा, मी बघतो. आमच्या उद्या समजा मला सांगा एखाद्या यांच्या नावाने 2000 कंडोम कोणीतरी घेऊन गेलं आणि म्हणायचं यांनी कंडोम घेऊन गेले, त्या पत्राची व्यवस्थित आम्ही तपास करू, काय नेमकं कोण घेऊन गेलेलं आहे त्याचाही तपास करू आणि याचंही उत्तर देऊ. परंतु ज्या आश्रमामध्ये सहकुटुंब साधक राहतात, आपल्या पालकांच्या सह मुलं राहतात, त्या आश्रमावरती अशा पद्धतीचे घाणेरडे आरोप करून एका प्रथित यश चॅनलच्या माध्यमातून संस्थेच्या नैतिकतेवरती अशा प्रकारे प्रश्नचिन्ह उभं करायचं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि आम्ही त्याच्यावरती म्हणायचं एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे, मला वाटतं हे योग्य होत नाही. ते या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर निश्चितपणे सविस्तर देईन. श्याम मानवांकडे जाणार आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला दोघांना एक प्रश्न आहे. त्यातला पहिला प्रश्न तुम्हाला आहे की त्यांनी एवढे गंभीर आरोप केले, तुमच्या संपूर्ण संस्थेचं चारित्र्य हनन केलं, ते आरोप करून आता जवळपास 24 तास होत आलेले आहेत. माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की तुम्ही या विषयावर कोर्टात त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार का? नक्की नक्की. मला तर असं वाटतं एवढ्या मोठ्या चॅनलच्या माध्यमातून सौरभ लोटलीकरांनी जी काही बदनामी केलेली आहे त्या बदनामीबद्दल आम्ही निश्चितच पॉइंट वेट टेकन. आपण ती जेव्हा तो खटला दाखवली तेव्हा त्याची वेगळी चर्चा करू. सौरभ लोटलीकर, आता ते तुमच्यावर खटला दाखल करणार आहेत, तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? सरकार तुमच्या बाजूने नाही असंही दिसतंय. बदनामी केलेली नाहीये. आमच्याकडे हातात पत्र आहे, प्रूफ आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं आमच्याकडे लेटर आहे. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे सौरभजी? तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे सनातनच्या विरोधातलं? सौरभजी, आता गोवा भर जे आमचे NGOs आहेत त्यांच्याकडून आम्हाला संपर्क ते करत आहेत, सगळे पुढे येत आहेत. काही राजकीय पक्ष पण आहेत, ते पुढे येत आहेत. नाही, काँग्रेस वगैरे तुमच्या बरोबर येतील, पुढे येतील. आम्हाला माहिती आहे आमच्या विरोधात जेव्हा मोर्चा निघतात 13-14 लोक असतात. हे एक मोठं आंदोलन होईल. हे माझं बरोबर आहे, आंदोलन होईल. गो हेड तुम्ही बोला. कधी 13-14 बघितले तुम्ही? नाही, रवी नाईकांनी ज्या वेळेला आंदोलन घेतलं होतं सनातन संस्थेच्या बंदीच्या विरोधात, त्या आंदोलनाला किती लोक उपस्थित होते? कारण त्याच वेळेला मी नेमका गोव्यात होतो. माझ्या माहितीप्रमाणे 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर तेही आम्ही बघितलेलं आहे की सनातन संस्थेच्या बंदीच्या विरोधात किती लोक असतात, कशा प्रकारे लोकांचा पाठिंबा असतो आणि कशा प्रकारे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळते, हेही आम्ही अनुभवलेलं आहे. आंदोलनाला गोव्यातील हजारो लोक रस्त्यावर येतील. हजारो लोक रस्त्यावर येतील. मी तुम्हाला हेही सांगतो की सनातनच्या समर्थनार्थ गोव्यामधनच हजारो लोक सनातनच्या पाठीशी उभे राहतील. हे देखील G24 तासच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगतोय. गोव्यामधल्या बहुसंख्य लोकांचा सनातनला पाठीशी पाठिंबा आहे. जेव्हा दोघंही मोर्चा काढाल तेव्हा त्या दिवशी गोव्यात येऊन आपण रोकटोकचा कार्यक्रम करू. आपण तसा आहे तर पुढच्या मुद्द्यावर जाऊ. बोला. जेवढे समर्थक असतील त्याच्यापेक्षा दुप्पट समर्थक आमच्या बरोबर असतील हे लक्षात ठेवा. बरं, ठीक आहे. पॉइंट वाईट आहे का? आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊया. श्याम मानव, आपण तुम्ही पाहिलं असेल की स्थानिक ग्रामस्थ कुठल्याही हेतून असेल, त्यांचे राजकीय काही त्याच्यात हेतुआरोप केले आहेत, परंतु स्थानिक ग्रामस्थ एक प्रचंड मोठं आंदोलन करायची तयारी दिसत आहेत. तर हे देखील अत्यंत आक्रमक आहेत. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की त्यांचा जो आरोप आहे की जो त्यांनी फेटाळलेला आहे, तो आरोप त्याच्यातल्या नैतिकतेविषयी आहे, त्याच्यातल्या अनैतिक संबंधांविषयी आहे. आत्तापर्यंत आपण माझ्या माहितीत तरी सनातनवर अशा प्रकारचा आरोप केलेला नव्हता का? यापूर्वी केला होता आणि आमच्या नजरेतनं सुटला नाही. या पद्धतीचा आरोप मी पूर्वी कधीही केला नाही. खरं म्हणजे मला खूप माहिती पोलिसांच्या माध्यमातून, गोवा पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमधनं मिळाली, पण त्या पद्धतीचे आरोप मी जनरली सामान्य माणसांवर करत नाही. हे मला एखाद्या बाबाबद्दल दिसले असते तर मी केले असते. परंतु आपल्याला धक्का बसला हे आरोप का? आपल्याला यापूर्वी मला धक्का नाही बसला. मी तुम्हाला G24 कळकळीची विनंती करतो, कारण हा आरोप ना अतिशय घाणेरडा आरोप आहे. मी माझ्या पत्नीसह आश्रमात राहतोय, अनेक कुटुंब या ठिकाणी राहतात, म्हणून पोटतिडकीने मी या ठिकाणी थांबवतोय. दुसऱ्या कुठल्याही मुद्द्याला मी अशा प्रकारे तुम्हाला थांबवलं नसतं. तुम्ही कुठल्याही पुराव्याशिवाय सनातन संस्थेवरती घाणेरडे आरोप करू नयेत अशी विनंती आहे. कारण अनेक कुटुंब त्या ठिकाणी, काय माहितीये ना, कुठलं तरी एक पत्र दाखवलं आणि त्या पत्राच्या आधारे तुम्ही म्हणताय, श्यामानवना विचारताय की अनैतिक संबंध आहेत का? हो, याला काय अर्थ आहे का? झी न्यूज, मी इथनं बाहेर पडलो, झी न्यूजच्या कार्यालयात मला एक कंडोमचं पाकिट सापडलं समजा, तर मी म्हणायचं का झी न्यूज मध्ये अनैतिक संबंध चालतात? तुम्ही एक सुशिक्षित आहात, अतिशय उच्च शिक्षित आहात. माझा प्रश्न आहे की झी न्यूजच्या कार्यालयामध्ये जर या ठिकाणी कंडोमचं पाकिट सापडलं, तुम्ही म्हणायचं का की झी न्यूज मध्ये अनैतिक संबंध चालतात? कंडोमच्या पाकिटावर तुम्ही कन्क्लुजन काढता का? म्हणजे युक्तिवाद म्हणून नाही. माझं म्हणणं हेच आहे की झी न्यूजच्या खालच्या लोकांनी, 4 लोकांनी तुमच्या विरोधात कंप्लेंट केल्या की झी न्यूजचं कार्यालय इथनं हलवा, म्हणजे स्थानिकांचा विरोध आहे का?
असं नाही म्हणू शकत. माझं म्हणणं आहे डिबेट झाली पाहिजे, लॉजिकल करा. त्यांनी मी त्यांचे शांतपणाने मुद्दे ऐकून मांडले. घेतोय, पण अश्लील आरोप मी ऐकून घेणार नाही, एवढंच म्हणून माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. बोला. नाही, आता यांची इच्छाच नाही आहे त्या विषयावर बोलण्याची. मी फक्त एवढंच सांगेन की त्याबद्दलची चर्चा गोव्याच्या वृत्तपत्रांमध्ये, तिथल्या सगळ्याच मीडियामध्ये खूप झालेली आहे. यांनी त्या ठिकाणी इतकी दहशत निर्माण केलेली आहे की गोव्यामधलं कोणतंही वृत्तपत्र यांच्या विरुद्ध बातमी छापायला तयार होत नाही. अनेकांवर अनेक केसेस आहेत. केसेसचे सारखे हेलपाटे मारायला लावतात. पत्रकार लोक बिचारे कंटाळून जातात आणि त्यामुळे यांच्या विरोधात बातमी छापायची नाही, यांच्या बाजूने असेल तर द्यायची, नाही तर द्यायचीच नाही. या पद्धतीचं वातावरण गोव्यामध्ये होतं. आता तुम्ही म्हणता की यांनी माझ्या आजच्या बोलण्यावर केस टाकायची की नाही. ऑलरेडी केस सुरूच आहे. त्याच मुद्द्यावर केस सुरू आहे, गोव्यामध्येच सुरू आहे. मी जे काही बोललो होतो त्या संबंधी बोलण्याच्या आधी यांचे काय आरोप आहे ते समोर येऊ द्या, म्हणजे मग त्याची उत्तरं देता देता मी बोलेन. बरोबर. एक ब्रेकवर जाण्यापूर्वी छोटासा प्रश्न अभय वर्तक तुम्हाला आहे. अनैतिकतेचा मुद्दा हा आपण चर्चेला घेऊ इच्छित नाही, चला आपण तो बाजूला ठेवूया. आपण जी 24 तास मध्ये कॉन्डोम वगैरे बरंच काय काय बोललात, त्याची उत्तरं मला देता येतील. त्यांनी नुसता कॉन्डोमचा उल्लेख केला आहे, त्यांनी कागद दाखवलाय आणि तो कागद सरकारी कागद आहे. त्या कागदाची प्रत देखील त्यांनी वृत्तपत्रात दिलेली आहे. मुद्दा एक लक्षात घ्या, तो सरकारी कागद आहे, सरकारी खात्यातनं मिळवलेला कागद आहे, म्हणून त्याचं गांभीर्य वाढलेलं आहे. इतकंच आहे. संस्थेत काय सापडलं हा मुद्दा त्यांनी इथे मांडलेला नाही आहे, त्यामुळे त्याचं उत्तर द्यायला हवंय. तुमच्या राजकीय हेत्वारोपांचं उत्तर मी त्यांना विचारलं नाही, कारण राजकीय हेत्वारोपांसाठी हे चॅनल देणार नाही. मला याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी आता एक भेद सांगितलेला आहे, तो म्हणजे हिंदू जनजागृतीला आमचा विरोध नाही पण सनातनला विरोध आहे. काय कारण असावी तो याची? आता कदाचित सौरभ लोटलीकरांच्या राजकीय इक्वेशनमध्ये असं लक्षात आलेलं असावं की आपण हिंदू म्हणून जर विरोध केला तर आपण इलेक्शनला पडू, म्हणून त्यांनी हिंदू जनजागृती समितीला विरोध नाही आणि सनातनला विरोध आहे असं काहीतरी एक विचित्र वितर्क केलेला आहे. बेसिकली सनातन संस्था जे कार्य करते तर ते कार्य अध्यात्म प्रसाराचं आहे आणि हिंदू जनजागृती समिती करते ते हिंदूंच्या संघटनाचं आहे आणि त्याला सनातन संस्थेचा पूर्णतः पाठिंबा आहे. ही हिंदू जनजागृती समिती एक चांगली संघटना आहे, त्यांना लागणारं सगळं सहकार्य आम्ही करतो. या चांगल्या संघटनेला ते सपोर्ट करतात, चांगली गोष्ट आहे. पण त्या चांगल्या संघटनेला सपोर्ट करताय, पण अशी चांगल्या संघटनेला सपोर्ट करणारी चांगली किंवा वाईट अशा प्रकारची संस्था आपल्या विरोधात उभी आहे याची आपल्याला जाणीव आहे? नाही, मला असं वाटतं विरोध हा सौरभ लोटलीकरांना आम्ही फार गांभीर्याने घेत नाही, कारण हा केवळ एक राजकीय वाद आहे आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे म्हणून आज सौरभ लोटलीकर एवढा मोठा आवाज झाला त्यांचा. नाही तर त्याला एक राजकीय पार्श्वभूमी आहे. ते इलेक्शनमधून तिथले कोणी स्थानिक नागरिक असतील ते सौरभ लोटलीकरांना समर्थन करतात का अन्य कोणाला करतात ते लक्षात येईल. पॉईंट बाय टेकन. एक ब्रेक होण्यापूर्वी छोटासा प्रश्न, म्हणजे याचा अर्थ असा धरायचा का की सनातन संस्थेचा कुठल्याही राजकीय अथवा इतर सामाजिक संघटनेशी, आध्यात्मिक संघटनेशी कोणताही संबंध नाही? नाही, माझं दोन वेगवेगळे प्रश्न आहेत की राजकीय संघटनेशी संबंध आहे किंवा नाही आहे. तर आमचा संबंध नाही. आम्ही पूर्णतः तत्वनिष्ठ आहोत. प्रत्येक साधकाला स्वतःचं मतदान करावं असा आमचा आग्रह आहे आणि मतदान त्यांनी त्याच्या वैयक्तिक मतानुसार करावं हाही आग्रह आहे. आम्ही कोणालाही डायरेक्शन देत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक संघटनेला सपोर्ट आहे की नाही, तर आम्ही अनेक आध्यात्मिक संघटनांना सपोर्ट करतो, कारण त्यांच्या आयडिओलॉजीनुसार, त्यांच्या तत्वानुसार जर ती आम्हाला पटली तर आम्ही निश्चितच सपोर्ट करतो. आमचं म्हणणंच आहे की अनेक आध्यात्मिक संघटनांनी, हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित कार्य केलं पाहिजे. संघे शक्ती कलयुगे. आता या अत्यंत तुमच्या कठीण काळात जर तो तुम्हाला कठीण वाटत असेल तर आता तुमच्यावर असे मोठ्या प्रमाणात आरोप होत असताना या ज्या सगळ्या आध्यात्मिक संघटनांचं नेटवर्क आहे असं आपण जे म्हणता, त्यांच्याशी तुमचे उत्तम संबंध आहे असं म्हणता, मग अशा संघटनांचे प्रमुख तुमच्या बाजूनं आत्ता ठामपणे उभं राहून तुमच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमच्या निस्पृहतेची, तुमच्या काय ज्याला म्हणू आपण शुद्धतेची खात्री का बरं देत नाहीयेत? तुम्ही मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेता तेव्हा त्यांचे प्रतिनिधी तुमच्या मागे उभं राहून होय सनातन निर्दोष आहे असं का बरं बोलत नाहीयेत? नाही, तुम्ही चुकीचं मांडलंय. त्याच्यात मी थोडीशी सुधारणा करतो की सनातन संस्थेच्या पाठीशी सर्व संप्रदाय उभे राहिलेले आहेत. अगदीच नावं घेऊन सांगायचं झालं तर वारकरी संप्रदायाचे प्रकाश महाराज जवंजाळ जे अध्यक्ष आहेत, त्यांनी नाशिकमध्ये एक मोठं संत संमेलन, त्याच्यामधून हंसदेवाचार्यजी महाराज यांनी जाहीर सभेमध्ये हजारो लोकांच्या समोर मीडिया उपस्थित असताना सनातन संस्थेच्या आम्ही पाठीशी ठामपणे उभे आहोत
हेच मांडलेलं आहे, त्याचे वृत्त, त्याचे समीर बातम्या. गायकवाडला मी तुम्हाला अटक झाल्यानंतर- ब्रेक नाही समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर तुमच्या बाजूने उभे राहिलेत का? अटक झाल्यानंतरचीच गोष्ट सांगतोय. अटक झाल्यानंतर पत्रकार परिषद आम्ही घेतल्यानंतरची ही गेल्या काही 7-8 दिवसातली घटना आहे. त्याच्या ब्रेकच्या दरम्यान मी माझ्याकडची कागदपत्र आणि विथ फोटोग्राफ तुम्हाला दाखवतो की बाबा विविध संघटना संप्रदाय आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. नुसते तोंडी नाही तर कर्नाटकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. मग ती श्रीराम सेना असू दे, अन्य संघटना असू देत, खूप म्हणजे शेकडो संघटना सनातनच्या पाठीशी आहेत. अनेकांचे फोन येत आहेत. दुर्दैवाने अशा गोष्टींना प्रसिद्धी मिळत नाही आणि तुम्ही सांगितलेल्या सूचनांचा आम्ही निश्चितपणे विचार करू की सर्व हिंदुत्ववादी संघटनांना एखादी घेऊन प्रेस कॉन्फरन्स करता आली. चला, या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला ब्रेकवर जाण्यापूर्वी माझी कुठली तरी सूचना सनातनला आवडली या समाधानात एक चहा पितोय. ब्रेक बरे कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय सनातन विरुद्ध मानव. सनातन विरुद्ध मानव अशी आपण अत्यंत रंगलेली चर्चा आपल्या सोबत चोराने आपल्याबरोबर श्याम मानव, अभय वर्तक आणि गोव्याहून सौरभ लोटलीकर आहेत. श्याम मानव, या आधीच्या भागामध्ये आपण सौरभ लोटलीकरांचे प्रश्न आणि त्यांचे आरोप घेतले जातात. तुमच्या आरोपांकडे आणि तुमच्यावर त्यांनी जी उत्तरं दिली त्याची आपण चर्चा करूया. तुम्ही सनातनवर असा आरोप केलात की संमोहनाचा वापर करून ब्रेन वॉशिंग करता येतं. जे एखादं कृत्य केलं असेल ते पूर्ण स्मृतीपटलावरून पुसता येतं. तुमच्या आरोपाचं त्यांनी खंडन केलेलं आहे, त्याविषयी आपण नंतर बोलूया. परंतु तुमच्या व्यतिरिक्त असं करता येतं, अशा प्रकारे संमोहन करता येतं असं सांगणारे किती संमोहन तज्ज्ञ आपण महाराष्ट्राला आत्ता सांगू शकता? सगळ्यात पहिले हा आरोप मी सनातन संस्था, अभयवर्तक या लोकांवर केलेलाच नाहीये. बरोबर आहे. हा माझा डायरेक्ट आरोप आहे डॉक्टर JB आठवले. मी यांना ह्युमन कॉम्प्युटर समजतो. डॉक्टर JB आठवलेंनी जे यांच्या डोक्यामध्ये भरलेलं आहे त्या पद्धतीने हे बोलतात, वागतात, हे मला उत्तम पद्धतीनं कळतं. तो माझा विषय आहे. डॉक्टर JB आठवले हे अतिशय उत्तम हिप्नोथेरपिस्ट होते. मी स्वतः 1982 साली जेव्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि त्याच्या आधी मला संमोहनाची थिओरिटिकल माहिती होती. पण माझ्या असं लक्षात आलं की मला जर भानामतीच्या केसेस हाताळायच्या असतील तर संमोहन आपण समजून घेतलं पाहिजे, प्रॅक्टिकली ते वापरलं पाहिजे, ते आत्मसात केलं पाहिजे. आणि म्हणून मग मी हिप्नोथेरपी या विषयाकडे अधिक उत्तम लक्ष दिलं, त्याचा भरपूर अभ्यास केला. एवढंच नव्हे तर मला पर्यायी डॉक्टर्स निर्माण करायचे होते. कारण एका बाजूनं आपण जेव्हा बाबा मांत्रिक या सगळ्या लोकांसोबत भांडण विकत घेतो, त्यांना या समाजातनं नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. नष्ट करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मानून टाकणं नव्हे. नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांचं लोकांवरचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना एक्सपोज करण्याचा प्रयत्न करतो. ती या अंधश्रद्धांच्या प्रक्रियांमधनं लोकांना जे काही रिलीफ्स मिळतात ते रिलीफ सायंटिफिकली मिळण्यासाठी यंत्रणा उभी व्हावी, हा माझा तो मागचा प्रयत्न होता. डॉक्टर संदेश नाईक माझे मित्र होते, चांगले त्या क्षेत्रातले ते तज्ज्ञ होते. ते स्वतः केम हॉस्पिटलला प्राध्यापक म्हणून शिकवायचे हा विषय. ते गेले अमेरिकेमध्ये. त्यामुळे मला सायंटिफिकली हा विषय जाणणाऱ्या एखाद्या तज्ज्ञ माणसाची गरज होती. आणि त्यामध्ये मी एक जाहिरात वाचली 85-86 साली आणि डॉक्टर JB आठवले यांच्या क्लासच्या निमित्तानं मी तिथे गेलो. कोणीतरी मला ओळखलं, ती माहिती डॉक्टरांपर्यंत पोहोचवली. डॉक्टरांनी माझ्या फीचे पैसे परत दिले आणि तेव्हापासून आमची छान मैत्री झाली. पुढे 4-5 वर्ष आम्ही एक दुसऱ्यांसोबत सतत संपर्कात असायचो. त्यावेळेस मी नागपुरामध्ये राहून काम करायचो, मुंबईतल्या आमदार निवासामध्ये थांबून हे सगळं काम उभं करायचो. आणि तो काळ अत्यंत कठीण होता, कारण मी पहिले प्राध्यापक राहिलो कॉलेजमध्ये, त्यानंतर पत्रकार म्हणून नोकरी करत असताना ती सोडून पूर्ण वेळ हे काम करत होतो. उजव्या विचारसरणीला वाहिलेल्या वृत्तपत्राशी आपण संबंधित होतात, म्हणजे तरुण भारतशी संबंधित होतात? मी तरुण भारतामध्ये या आधी काम केलेलं आहे, म्हणजे एक चळवळ सुरू करण्याच्या आधी काम केलेलं आहे. तरुण भारताच्या RSSच्या मुखपत्र आहेत तरुण भारत, त्यांनीच मला पत्रकार बनवलेला आहे. त्या ठिकाणी मी पत्रकारिता केली. त्या सगळ्या लोकांसोबत माझे चांगले संबंध राहिलेले आहेत. तो विचार मला बऱ्यापैकी चांगल्यापैकी कळतो. पण त्याआधी मी जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केलेलं आहे. जयप्रकाश नारायणांच्या संघटनेचा एकेकाळी मी महाराष्ट्राचा कमिंग बॅक टू द पॉइंट की खरोखर संमोहनाच्या निमित्तानं आपण त्यांच्या संपर्कात आलात, परंतु संमोहनामुळे ब्रेन वॉशिंग करता येतं असं आता तुमच्या व्यतिरिक्त कोण संमोहन तज्ञ सांगतोय का? महाराष्ट्र सांगतोय तुम्हाला. जसं त्यांचं नेटवर्किंग, त्यांच्या बाजूनी कोण पुष्टी करताय असं मी विचारलं, तसं तुमच्या पुष्ट्याचं कोण आहे ते सांगा. मी साधी गोष्ट सांगतोय की मी जे हे आरोप करतो आहे ते कळण्याची क्षमता आणि संमोहनाचं एवढं डीप ज्ञान असणारा माणूस डॉक्टर JB आठवले आहेत. त्यांनी पुढे यावं, माझ्यासोबत बसावं आणि छानपैकी मी विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी किंवा ती नाही करावं, यांच्याकडनं अपेक्षाच नाही ना.
इथल्या कोणत्याही सायकॅट्रिस्टला संमोहनाचं उत्तम ज्ञान असण्याची शक्यता कमी असते. बरोबर आहे. त्याचं कारण त्यांच्या म्हणजे अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जात नाही. श्याम मानव, आता आपण दोन गोष्टी बोलतोय. एक तर आपण खुलेआमपणे त्यांना असं आवाहन केलेलं आहे, आवाहन नव्हे आवाहन केलेलं आहे की तुमच्यात आणि डॉक्टर जे.बी. आठवले यांच्यामध्ये एक खुली चर्चा व्हावी. अभय वर्तक ती चर्चा झी 24 तास लाईव्ह टेलिकास्ट करायला तयार आहे. अशा चर्चेला आपली संस्था तत्वतः आत्ता मान्यता देत आहे का? एक्झॅक्टली, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. मागचं थोडंसं मला क्षमा करा. शंकराचार्यांनी सनातन संस्थेला सपोर्ट केलेला आहे, त्याचं हे वृत्तपत्र आहे. दुसरी गोष्ट, शिवसेनेने सपोर्ट केलेला आहे उघडपणे, त्याचाही आपण डोळे हे घेतलेला आहे. आता प्रश्न असा आहे की श्याम मानवांनी उघड चर्चेचं आव्हान दिलेलं आहे की परमपूज्य डॉक्टर. त्याचा एक माझा साधा प्रश्न आहे, म्हणजे लहान नसून समजा की माझ्याच प्रश्नांची उत्तरं श्याम मानव देऊ शकत नाहीत. काल तर मराठीच्या चर्चेमधून निघून गेले. तर अशा जसे हे निघून आले तर दुसऱ्या चर्चेमध्ये कोण कुठून निघून आलं याचा कृपया आपण उल्लेख करूया नको. मला फक्त एक सांगा, त्यांनी आता एक साधं आवाहन केलेलं आहे तुम्हाला की त्यांना आणि जे.बी. आठवलेंना समोरासमोर बसून चर्चा करू द्या, महाराष्ट्राला ऐकू द्या. मी 3 नाही, एक मिनिट त्याचं उत्तर द्या ना की हे शक्य आहे की नाही. हे शक्य अशासाठी नाही, 2 मुद्द्यांसाठी. एक म्हणजे आमच्यासारख्या साधकांची प्रश्नांची साधकांची उत्तरं देऊ शकत नाहीत. दुसरी गोष्ट, त्यांना सांगितलं तुमच्या बाजूचं असं मत असणारे कोण सायकॅट्रिस्ट आहेत. अख्खा महाराष्ट्र या सामाजिक जीवनातला मधला माणूस आहे, ह्यांच्याकडे एक सायकॅट्रिस्टचं नाव नाही सांगायला. तर अशा धर्तीमध्ये जगामध्ये फक्त परमपूज्य डॉक्टर आठवले आहेत की तेच माझ्याशी चर्चा करू शकतात, तेच सांगू शकतात. आता मला याच्यात 2 तर्क मांडायचे. असं होऊ शकत नाही. तुम्ही एक सायन्स स्टुडंट आहात म्हणून तुम्हाला सांगतो, स्वतःला प्राध्यापक म्हणवता म्हणून सांगतो. ही मिड डे मधली श्याम मानवांची मुलाखत आहे. या मुलाखतीमध्ये श्याम मानव म्हणतात की that Athawale use Erickson hypnosis technique as a tool of successful influence and control. Erickson hypnosis शब्द चुकीचा वापरला एवढंच. एरिक्सन हिप्नॉसिसचा उल्लेख केलेला आहे. मी तुम्हाला ज्या काही वेबसाईट 1,40,000 वेबसाईट, त्याच्यातले संदर्भ, अधिक मी येताना जवळजवळ अनेक सायकॅट्रिस्टशी बोललो, विविध वर्षाचा अनुभव असलेल्यांशी बोललो. त्यांनी काय सांगितलं, एरिक्सन काय म्हणतो, एरिक्सन असं म्हणतो, आधुनिक संमोहन चिकित्साचे संस्थापक मिल्टन एरिक्सन असे अनेक प्रयोग केले होते ज्यात त्यांनी संमोहित व्यक्तीला आक्षेपार्ह किंवा लहान सहान आपराधिक कृत्य करण्यास सुचवले. त्या व्यक्तीने सहकार्य करण्यास नकार दिला. त्यांना जाणीव होती की अशा कृतींचे दुष्परिणाम होणार, म्हणून त्यांच्या संमोहित व्यक्तीला स्वतः किंवा इतरांच्या विरुद्ध कृती करण्यास संमोहनाचा गैरवापर केला जाऊ शकत नाही. दिस इज अ स्टेटमेंट ऑफ एरिक्सन, जो मोठा हिप्नोथेरपिस्ट होऊन गेला. माझं म्हणणं असं आहे की हाच मुद्दा श्याम मानव यांनी मांडलेला आहे, वेगळा मुद्दा मांडलेला नाही. ते म्हणाले की एरिक्सन हिप्नॉसिसच्या नुसार डॉक्टर जे.बी. आठवलेंनी साधकांना संमोहित केलंय आणि त्यांच्याद्वारे खून केलाय. आपण चर्चा पुढे नेऊया. त्यांच्याद्वारे खून केलाय आणि त्यांची मेमरी आम्ही डिमेमराईज. अरे तुम्ही मला सांगा, काय यांनी विधान केलं की बाबा ह्यांचं ब्रेन वॉशिंग झालंय. कधी आज म्हणतात ब्रेन वॉशिंग झालंय, उद्या म्हणतील ब्रेन ड्राय क्लिनिंग झालंय, की त्याच्या पुढलं काही येतच येत नाही. म्हणजे ना अशा टर्म्स वापरायच्या, सायंटिफिक टर्म्स वापरायच्या आणि लोकांच्या मनामध्ये एका हिप्नोथेरपी सारख्या चांगल्या विनंती आहे की श्याम मानवांनी याच्याबद्दल माफी मागावी किंवा आमचं आव्हान स्वीकारावं. तुम्ही आव्हान वगैरे नाही, आम्ही आव्हान चॅलेंज दिलंय की 10 समाजातले लोक उपलब्ध करून देतो. श्याम मानवांनी एरिक्सन हिप्नॉसिस थेरपीद्वारे त्यांना करता येत नसेल तर कुठलेही सायकॅट्रिस्ट आणावेत. त्यांनी आता स्पष्ट विधान केलेलं आहे. मी त्यांची वकिली करतोय समजू नका. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ते यातले तज्ञ आहेत असं ते म्हणले नाहीये. कुठले दुसरे सायकॅट्रिस्ट आठवले तज्ञ आहेत असं ते म्हणतात. विदेशातले सायकॅट्रिस्ट आणा आणि त्या लोकांना हिप्नोटाईज करून दाखवा, सिंगल क्रिमिनल ऍक्ट करून दाखवा किंवा माफी मागा. आपण त्यांना बोलू देऊ. आपण असं म्हणू नका की फक्त डॉक्टर आठवले करू शकतात, जगातलं कोणीच करू शकत नाही. असं होऊ शकत नाही. सायन्स असं आहे की जे उदय जमतं तेच सायन्सचा अभ्यास केल्यानंतर अभयवर्तकांना जमेल किंवा श्याम मानवांना पण जमेल, त्यालाच विज्ञान म्हणतात. आणि हिप्नोथेरपी एक सायन्स आहे. बोला. आता मला छानपैकी मांडणी करू द्या, त्यांना जरा बोलू द्या अभयवर्तक. नक्की. यातला पहिला मुद्दा असा आहे की एरिक्सोनियन हा शब्द काही लोकांनी प्रचलित केलेला, तो त्या ठिकाणी वापरला गेला. मी माझ्या स्वतःच्या बोलण्यामध्ये वापरलेला नाही. मी हिप्नॉसिस असं म्हणालो. आता डॉक्टर जे.बी. आठवले जे करू शकतात ते यांच्याबद्दल बोलणं आणि त्याची उत्तरं देणं या भानगडीत मी पडतच नाही. मी सरळ मुद्द्यावर येतो. डॉक्टर जे.बी. आठवलेंशी माझा चांगला संबंध आल्यानंतर आम्ही ज्या वेळेस हिप्नोथेरपी या विषयासंबंधी बोलतो, त्यांच्याकडनं काही ज्ञान प्राप्त होतं कसा विचार करतो, त्यांचा अध्यात्मामध्ये खूप ओढा होता. आम्ही वारंवार भेटत असू, दरवेळेस जात असू, आमच्या जेवणावर गप्पा चालायच्या.
मी 2 प्रसंग मुद्दाम कोट करतो आहे आणि मला का या पद्धतीचं आव्हान टाकायचंय तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. डॉक्टर जे.बी. आठवले एक अतिशय हिप्नोथेरपिस्ट उत्तम आहे. माझ्या लक्षात आल्यानंतर मी खूप पेशंट्स त्यांच्याकडे पाठवायला लागलो. ते पेशंट्स येऊन माझ्याशी बोंबा मारायला लागले की हे आम्हाला सांगतात की बाबा तुम्ही कुलदैवतेचा अमुक करा, तमुक करा, तमुक करा, तुम्ही तर आम्हाला अंधश्रद्धेतनं बाहेर काढण्याकरता इकडे पाठवलं. त्यांच्यासोबत मग माझ्या अध्यात्माविषयी नेहमी चर्चा चालायच्या. आध्यात्मिक माणसांविषयी माझ्या मनात प्रेम आहे. एकेकाळी मी स्वतः आध्यात्मिक होतो. विनोबांच्या आश्रमाशी मी जास्त निगडीत आहे. त्यामुळे आध्यात्मिक माणसांविषयी माझ्या मनामध्ये खूप प्रेम आहे आणि अनेक प्रामाणिक आध्यात्मिक माणसं मी पाहिलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटायचं की यांच्या काही थोड्याभूत गैरसमजुती आहेत, पण आहेत. मी त्यांना एक प्रश्न सतत विचारत होतो की मी काही बाबांना एक्सपोज केलं, तुम्ही म्हणता या बाबामध्ये एवढी क्षमता आहे, एवढी क्षमता आहे, आध्यात्मिक क्षमता आहे, त्यांनी एवढी प्राप्त केलेली आहे, मी त्यांना कसं काय एक्सपोज करू शकलो? किंवा आधी मी केलेले होते, नाहीतर तुम्ही सांगितल्यावर एक्सपोज केले, हे का झालं? त्यानंतर त्याने माझ्यासमोर एक प्रयोग केला. थांबा म्हणे, मी एक प्रयोग करतो. आणि तो प्रयोग जो केला तो त्यांनी असा केला की माझा हात असा ठेवायला लावला, त्यानंतर त्यांनी असा हात ठेवला आणि त्या पहा म्हणे मी आता ही सगळीच्या सगळी शक्ती माझ्या हातामधली तुमच्या हातामध्ये ट्रान्सफर करतो. आता मला हसू आलं की हा हिप्नोथेरपिस्ट माणूस आहे, मला हिप्नोथेरपीतली चांगली माहिती आहे. तोपर्यंत मी डॉक्टरांना शिकवायला सुरुवात केली होती. साधारणतः 89ची घटना आहे. आणि या अवस्थेमध्ये हा माणूस या पद्धतीचं सिंपल सजेशन वापरून माझ्या हाताला काहीतरी फील होईल असं कसं मानू शकतो? आता मी जर सजेशन घ्यायचं ठरवलंच नाही तर माझ्यावर परिणाम होणं शक्य नाही आहे. त्यानंतर मी म्हटलं नाही डॉक्टर, मला काही नाही वाटलं. मग आमची चर्चा झाली की तुमच्या वाटण्यामध्ये काही गडबड आहे का, याबद्दल चर्चा झाली. ते म्हणाले तसं नाही आहे, माझ्या हातामधली जी पॉझिटिव्ह शक्ती होती आणि तुमच्या हातामधली जी निगेटिव्ह शक्ती होती ती दोन्ही नलिफाय झाली आणि त्यामुळे या पद्धतीनं तुम्हाला तो परिणाम नाही जाणवला. म्हटलं असं कसं असू शकतं? याची चर्चा चालत असताना त्यांनी मला फटकन, मी जेव्हा प्रश्न विचारला होता त्यांना की हे माझ्या बाबा लोक माझ्या पुढे का नाही टिकत, त्यावर ते फटकन त्याच वेळेस कुंदा आठवले बाजूला बसल्या होत्या. जेवण आम्ही एकत्रच घेतलं होतं. प्राध्यापक एन कुलकर्णी आमच्या सोबत होते. आम्ही चौघही बोलत असताना ते ध्यानामध्ये गेले आणि म्हणाले या प्रश्नाचं उत्तर मी शोधतो असं म्हणून ध्यानामध्ये गेले. ध्यानामध्ये गेल्यानंतर ते मागल्या जन्मामध्ये गेले आणि त्यांनी मागल्या जन्मामधलं जे काही उत्तर दिलं ते असं होतं की गेल्या जन्मामध्ये तुम्ही शंभूक होता, शंभुकासारखे, सॉरी त्यांनी शूद्र शब्द वापरला, शंभूक नाही, तुम्ही शूद्र होता, खूप तपश्चर्या करत होता आणि ही तपश्चर्या करत असताना त्या ठिकाणी जी काही निगेटिव्ह शक्ती तुम्ही प्राप्त करत होता त्यामुळे ब्राह्मण लोक खवळलेत आणि त्यांनी तुमचा शिरच्छेद केला आणि त्यामुळे या जन्मामध्ये तुम्ही ती सगळीच्या सगळी शक्ती घेऊन आलेला आहात आणि हे सगळ्यांचं निर्दालन करत सुटला आहात. या पद्धतीचं ते बोलले. खरं म्हणजे माझ्या मित्राला हसू आवरत नव्हतं. कुंदा आठवले त्यांना असा जो बोट करून चूप बसायला सांगत होत्या. त्यानंतर मी पुन्हा प्रश्न विचारला, पण एखाद्या बाबत तर माझ्यापेक्षा अधिक शक्ती असेल. त्यानंतर ते असं म्हणाले, पुन्हा ते ध्यानामध्ये गेले. त्यांनी अख्खा भारत, पूर्ण जग धुंडाळून टाकलं, हिमालय धुंडाळून टाकलं आणि मग येऊन सांगितलं की मी संपूर्ण तपासणी करून आलो. आजपर्यंत एकाही बाबामध्ये एवढी आध्यात्मिक पातळी नाही की जे तुमचा पराभव करू शकतील. त्यामुळे तुमचा पराभव आयुष्यामध्ये कोणीही करणार नाही. येतो ना दुसऱ्या मुद्द्यावर येतो. महत्वाचा मुद्दा आहे ना तो. यांची बाबागिरी कशी सुरू झाली इथपर्यंत, या क्षणापर्यंत हे आध्यात्मिक दृष्ट्या भरकटलेले एक विद्वान, अतिशय चांगले हिप्नोथेरपिस्ट, पण या पद्धतीचा काहीतरी खुळचट कल्पना असणारे ग्रस्त आहेत अशी माझी निरुपद्र होता असं आपण म्हणूया. बिलकुल. त्याचं उपद्रवात रूपांतर केव्हा झालं ते सांगतोय तुम्हाला. माझा एक मित्र नाशिकचा, तो जादूगार मित्र, तो माझाही स्टुडंट होता, डॉक्टरांचाही स्टुडंट होता. तो मला सांगायला लागला की डॉक्टरांनी स्वतःच्या डोळ्याच्या शक्तीनं समोर ठेवलेली टिपॉयवरची घड्याळ थडथड थडथड हलवली. याला त्राटक असं म्हणतात, इंग्रजीमध्ये सायकोकायनेसिस असं म्हणतात. ते ऐकल्याबरोबर मी एकदम थिजून गेलो, कारण डॉक्टरांना मी प्रामाणिक समजायचो. डॉक्टरांकडे या पद्धतीची घड्याळ त्या काळामध्ये जादूगारांकडे आलेली होती. त्याकडे जादूगारांकडे घड्याळ या पद्धतीची आलेली होती आणि ती घड्याळ या पद्धतीनं व्हायब्रेट करतायत, जादूगार वापरतात ती. कारण मी जादूगारांच्या क्लबचा सदस्य होतो. तर डॉक्टरांनी आता फसवणुकीला सुरुवात केली आहे माझ्या लक्षात आलं. मी किर्लोस्करमध्ये त्यावेळेस आर्टिकल लिहिलं, कारण मी नियमित आर्टिकल लिहित होतो किर्लोस्कर मासिकामध्ये. म्हणजे आता डॉक्टरांनी बुवाबाजीच्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात केली आणि त्या बुवाबाजीचं आत्ताचं हे स्वरूप गुन्हेगारीचं अस्तर आहे असं आपलं म्हणणं आहे. हे बरोबर आहे. आणि त्या व्यतिरिक्त जाऊन आपण असंही म्हणलेलं आहे की सनातन ही संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भविष्यात घातक ठरू शकते. हो, म्हटलेलं आहे. असं का वाटतं आपल्याला? त्याचं कारण सांगतो की यांची जी मला तुमच्यावर येतोय मी, तुमच्यावर नाही, तुमच्यावर आरोप नाही, तुम्ही उत्तर द्या. तुमच्याकडे तुम्हाला तेवढाच वेळ मिळेल, शांत राहा तुम्ही, त्यांना बोलू द्या. यासाठी बोलतो की सनातन संस्था निर्माण होण्याच्या आधीचे आरोप आहेत, याचं उत्तर हे कसे काय देऊ शकतात? पॉईंट वेळ टेकन. पॉईंट म्हणतो मी त्यांच्याकडे. आता तुम्ही जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला याच्यामध्ये ओढलेला आहे त्याच्याविषयी मला स्पष्टीकरण द्या.
त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की या लोकांचं जे टोटल तत्वज्ञान मांडण्याची पद्धती आहे, मला वाटतं हा खूप मोठा विषय आहे. पहिल्या त्यामुळे- प्रश्नांची उत्तरं लोकांच्या मनावरून वायपआउट होतील तुम्ही आणि मध्ये सगळे अडवू आरोप नका. तुम्हाला तेवढा असं काय सामूहिक संमोहन होऊ शकत नाही टीव्हीवर. काळजी करू नका, कोणाच्या स्मृतीपटलावर काही जाऊ शकत नाहीये. मी तुम्हाला स्पष्ट प्रश्न विचारलाय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तुम्ही याच्यात का आणि कसं खेचलं? मी केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नाही खेचलंय, तुम्हालाही खेचतोय, सगळ्यांनाच खेचतो आहे. कारण ज्या पद्धतीचं लोकांच्या मनामध्ये हे भरवतात, जर आपण सनातन प्रभात नियमितपणे वाचलं, नियमितपणे समजून घेतलं, हे लोक कोणत्या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये काय काय भरवतात. आता एक साधं सनातन प्रभात मधलं त्याची तारीख आहे 19 एप्रिल ते 25 एप्रिल 2007चा हा साप्ताहिकाचा अंक आहे. मांत्रिकाने गांधींमध्ये प्रवेश करून उत्तम कूटनीतीचा प्रयोग करून राष्ट्र व धर्म यासाठी घातक कृत्ये केली. गांधी म्हणजे महात्मा गांधी. गांधींच्या शरीरामध्ये, गांधींमध्ये म्हणजे गांधींच्या शरीरामध्ये प्रवेश कोणी केला? मांत्रिकाने केला. आणि मांत्रिकाने प्रवेश करून या पद्धतीने पॉइंट वेल टेकन. मानव, मला फक्त एक सांगा, मानव याच्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसा अडचणीत येणार? सांगतो ना मी, तेच तर तुम्हाला सांगतोय. गांधींसारखा माणूस जो पूर्णतः अहिंसक होता, जो देशप्रेमी होता, याच्याबद्दल कुणाच्या मनात डाऊट नसेल, त्यांच्या नीतीबद्दल डाऊट असेल, त्याला सुद्धा त्याच्यामध्ये या पद्धतीनं मांत्रिक शिरल्यामुळं त्यांनी असं असं कृत्य केलं असं सांगितलं जातं. ही यांची थिअरी आहे की हे जे सप्तपाताळ आहे, सप्तपाताळामध्ये मांत्रिक असतो, हा मांत्रिक सगळ्या लोकांना, दुर्जनांना, तुमच्या माझ्यासारख्या दुर्जनांना कंट्रोल करतो. आणि हा दुर्जनांना कंट्रोल करणारा जो मांत्रिक आहे, हे ईश्वरी राज्य आणू इच्छितात 2015 मध्ये, 2024 मध्ये या पद्धतीचं राज्य आणू इच्छितात. ते राज्य आणण्यासाठी जे जे यांच्या आड येतील ते सगळे दुर्जनांचे. त्यामुळे ते राष्ट्रीय त्याचंही कारण सांगतो ना. एक मिनिट, फक्त एक मिनिट. आता त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी भाजपने जादूटोणा विरोधी कायद्याला पूर्ण समर्थन दिलं, दोन्ही सभागृहांमध्ये समर्थन दिलं, आणि राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या संमतीशिवाय ते पॉसिबल नव्हतं. अशा अवस्थेमध्ये प्रत्यक्षामध्ये यांच्या दृष्टीनं ते सुद्धा दुर्जन आहेत, मांत्रिकांचे हस्तक आहेत, आणि टप्प्याटप्प्यानं त्यांनाही ते खतम करणार आहेत. कारण ऑलरेडी त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळेस आम्हाला आमची धार्मिक क्रांती करायची आहे, त्यावेळेस आम्ही जाळपोळ करणार नाही, तर सर्व राजकीय पक्षांचे जेवढे पुढारी असतील त्या सगळ्या पुढाऱ्यांना आम्ही नष्ट करू. जे धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही यांच्या दृष्टीनं असतील त्यांना नष्ट करू. जयंत बाळाजी आठवले यांची त्यावर त्या पद्धतीचं म्हणणं आहे. या पद्धतीची माणसं उद्या स्वयंसेवक संघाला सोडतील काय? स्वयंसेवक संघांनी यांना साथ नाही दिली तर? दोन मुद्द्यांची तुमच्याकडनं उत्तर हवी आहेत. त्यातला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण उलट्या क्रमाने जाऊया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तुम्ही एक दिवशी अडचणीत आणणार आहात असा स्पष्ट त्यांनी थेट आरोप केलाय. त्याविषयी तुमचं स्पष्टीकरण, आणि त्यानंतर त्या आधीचा मुद्दा, पण तो तेवढा आता चर्चेच्या दृष्टीने महत्वाचा नाहीये, परंतु हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. बोला. कार्यक्रमाच्या कार्यक्रमाची वेळ मी वाढवू शकतो. गो अहेड. बोला. याच्याबद्दल मला खूप बरं वाटलं, कारण मगासपासून असं होत होतं की सौरभ लोटलीकरला बोला बोला, श्याम मालवांना बोला, आणि थांबा म्हणत होता, पण आता बोला. धन्यवाद म्हटलं. टेप काढून बघा, जेवढा वेळ तुमच्या विरोधात तेवढाच वेळ तुम्हालाही दिलेला आहे बोलायला. मी 12 मिनिटं जवळजवळ श्याम मालवांना मागची ऐकतोय. बोला. तर आता मला एक एक मुद्द्याचं विश्लेषण करण्याचा एक सविनय प्रार्थना करतो. पहिली गोष्ट शब्द खूप आवडला मला. तर पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आमच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आत्यंतिक आदर आहे. एक हिंदुत्वनिष्ठ चांगली संघटना आहे आणि चांगलं कार्य आहे. तर त्यांना घातक वगैरे ठरणं वगैरे नाही. श्याम मानवांचा काय फोडा आणि राज्य करा अशा नीतीचा बहुतेक हा प्रकार असावा. कालपर्यंत श्याम मानव म्हणत होते की हंडोरे माझे माझे माझे. आज ते म्हणतात की देवेंद्र माझा माझा, त्याचे वडील माझ्या ओळखीचे. तर म्हणजे श्याम मानवांचा मला असं वाटतं की चॅप्टरनेस आहे की एकाचे लांगुल चालनाचा हा प्रकार आहे केविलवाणा, की त्यांचं केलं की आणि मग दोघांच्या मध्ये हे करायचं आणि मी संघाला जवळचा. हे सोडून द्या. संघाचे लोक खूप सुज्ञ आहेत, अभ्यासू आहेत, विचारक आहेत. त्यांच्यावरती काही श्याम मानवांचा जसे श्याम मानव ओळखतात तसे तुम्हालाही ओळखू, चांगलंही ओळखतात, आम्हालाही चांगलं ओळखतात. दुसरा आरोप सनातन संस्थेच्या परमपूजनीय डॉक्टर जयंत बाळाजी आठवले, जे माझे गुरु आहेत, तर त्यांच्यावरती त्यांनी आरोप केला चमत्कार आणि अनेक विज्ञानातल्या पलीकडच्या गोष्टी. तर मला असं वाटतं की परमपूज्य डॉक्टर आठवले हे आध्यात्मिक गुरु आहेत. हे माझं नाही, हजारो लाखो लोकांचं म्हणणं आहे. त्यांना त्यांच्यापासून अनुभूती येतात, हे आम्ही मान्य केलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्याचबद्दल अनुभूती येतात का?
तर स्वामी विवेकानंदांबद्दलही येतात, ज्ञानेश्वर माऊलींबद्दल पण आपण येतात. आहेत त्या माणसांविषयी बोलूया नाही, ना. का त्यांच्याबद्दल बोलायचं ते तुम्हाला सांगतो. कारण परमपूज्य डॉक्टर आठवलेंनी सांगितलं की तुम्ही त्याच्यावरती विश्वास पटकन ठेवणार नाही, त्याच्यावरती चिकित्सा होईल, होऊ द्या. ती चिकित्साला पण आम्ही सामोरं जायला तयार आहोत. आमच्या संस्थेमध्ये प्रत्येक साधकाला परमपूज्य डॉक्टरांनी वारंवार सांगितलं की तुम्ही प्रश्न विचारा. आणि सगळे मी तुम्हाला परत आता तुम्ही थांबा आहो. नाही, बोला, 12 बोला. मिनिटं श्याम मानवना तुम्ही सहन बोला. केलंय माझ्यावरती. तुम्ही बोला. मानसिक तुम्ही हिप्नोटाईज करू नका, असं हाताने तुम्हाला म्हणतात थांबा hypnotize आणि शक्य आहे का? तोंडाने बोला म्हणताय, असं नका करू. उदयजी पूर्ण वाव द्या. 12 मिनिटं ऐकलेत, माझं 6 मिनिटं. बोला बोला. हा. तर सनातन संस्थेने प्रत्येक आमचे जे ग्रंथ आहेत 270 ग्रंथ आहेत, 1-2 नाही, 14 भाषांमध्ये अनुवाद झालाय. 60 लाखापेक्षा जास्ती प्रति वितरित झालेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये ना ही सगळी माहिती तुमच्या वेबसाईटवर आहे. नाही, माझा ही संदर्भ माहिती वेबसाईटवर आहे, ती नको आपण घेऊया. नको नाही. श्याम मानव जे बोलतात ते सगळं संदर्भ आणि माझा श्याम संदर्भ मानव, येईल श्याम असं नाही. मानव. मला बोलू द्या ना. एक माझं मिनिट म्हणणं 6 मिनिटं तरी ब्लँक द्या, श्याम, विदाउट एक मिनिट. इंटरप्शन द्या. मी बोलू शकत नाही. श्याम मानव. अहो, माझ्यावरती केलेले आरोप आहेत, ती मला बोलू द्या ना. जे बोला. काही मी बोलेन, बोला. समजा तुम्ही समजा की चुकीचं बोललोय, पण बोला. 6 मिनिटं बोला, बोला. बोला. तर हे सगळं केलेलं ते प्रत्येक ग्रंथाची मांडणी शास्त्रोक्त परिभाषा. कारण स्वतः परमपूज्य डॉक्टर आठवले हे जागतिक कीर्तीचे एक शास्त्रज्ञ होते. अध्यात्माची मांडणी शास्त्रीय परिभाषेत केली आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकातलं, मी आता नाशिकला असताना एक पुस्तक उघडलं आणि त्याच्यातलं एक उदाहरण वाचलं. तर स्वामी विवेकानंद कुठल्या तरी एका माणसाकडे गेले होते आणि त्या माणसाला म्हणाला की मी चमत्कार करतो. तर स्वामी विवेकानंद म्हणाले दाखव. तर त्याला त्याच्या अंगावरचे सगळं हे काढले. अंगावरचे फक्त कपडे होते आणि त्यांनी स्वतःच्या झोळीमधनं एक एक वस्तू काढायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये सीझनमधल्या नसलेल्या गोष्टी काढल्या. ढीग उभा राहिला आणि स्वामी विवेकानंदांनी पुस्तकात लिहून ठेवलंय की हे माझ्या तर्कबुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे, माझ्याकडे याच्याकडे उत्तर नाही. हे स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे. आता नाही, माझं म्हणणं कुठे आहे, मी देतो. मला फक्त एक छोटा श्याम मानवाने जे मुद्दे मांडले की परमपूज्य डॉक्टर आठवलेंनी घड्याळ हलवलं किंवा नाही हलवलं, मला माहित नाही. तर त्याचं तार्किक बुद्धीने तुम्ही अध्यात्माला विज्ञानाच्या कसोटीमध्ये बसवू शकत नाही. अजिबात श्याम मानव बसवण्याचा प्रयत्न करतात. श्याम मानव बसवत असतील, मी अजिबात बसवत नाही. माझी पूर्ण श्रद्धा आहे तुमच्या वेबसाईटवर जे तुम्ही लिहिलेलं आहे ते मान्य करतो मी की दिव्य कण त्यांच्या शरीरातून बाहेर पडतात, त्यांचं शरीर सुगंधी आहे आणि अनेक दैवी चिन्ह त्यांच्या नखावर किंवा शरीराच्या अन्न जिभेवरती उमटलेली आहेत. माझं नाही, फक्त नाही, म्हणणं एवढंच आहे, नव्हे. एक मिनिट होल्ड मी आय गिव्ह यू अ चान्स. हे सगळं समाजासमोर येऊ द्या की, नाहीतर हा एक चमत्कार किंवा बुवाबाजी असं म्हणण्याची यांची संधी तुम्ही काढूनच टाका ना. एकदा हे समाजासमोर दाखवून टाका. यानंतर श्याम मानव यांच्यावर अख्खा महाराष्ट्र काय अखिल भारतीय एक कण विश्वास ठेवणार नाहीत. तुम्ही एकदा समोर आणा, संपला विषय. समोर आणायचं मी तुम्हाला सांगतो की समोर आणा म्हणजे काय, परमपूज्य डॉक्टरांना समोर आणा, बरोबर, दाखवून द्या. एवढंच. त्या परमपूज्य डॉक्टरांचे याचे फोटो आम्ही एक तर समोर आणलेले आहेत. ऐका, पूर्ण मुद्दा ऐका, नाही तर मध्येच तोडाल. त्याच्यानंतर मुंबईतले प्रथित यश, मी तुम्हाला नावं घेऊ नका म्हणून मी नावं घेतली नाही, 3-4 मोठे संपादक जाऊन परमपूज्य डॉक्टरांना जाऊन भेटून आलेले आहेत. तासनतास त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. ते तब्येत ठीक असताना त्यांच्यामध्ये आत्ता आम्हाला भेटायला अडचण एवढीच आहे की त्यांचं वय जास्ती झालेलं आहे. आज त्यांना बेडवरनं उठायचं झालं तर कोणाला तरी आधार घ्यावा लागतो. भिंतीला म्हणजे धरल्याशिवाय किंवा कोणाचा तरी हात धरल्याशिवाय चालता येत नाही. अशा स्थितीमध्ये तुम्ही म्हणाल की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी किंवा त्यांनी सामोरं जावं, तर ते गेल्या 8 वर्षांपासून सामाजिक जीवनापासून पूर्णतः अलिप्त आहेत. दैनंदिन म्हणजे तेवढंच नाही, सनातन संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये देखील ते लक्ष घालत नाही. अशा पदांवरनं ते दूर झालेत, पदांवरनं पण दूर झालेत. नेमकं कारण कारण त्याच्यावरही शंका घेण्यात आली आहे म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला. नाही, आता मला सांगा, एखादी वयस्कर समजा व्यक्ती झाली तर त्या जर ते दैनंदिन लक्ष घालू शकत नसतील तर ते म्हणाले मी कुठल्या आधाराने सनातन संस्थेच्या पदांवरती राहू. पुढच्या पिढीकडे त्यांनी कार्य सुपूर्द केलेलं आहे. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की श्याम मानवाने माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. परमपूज्य डॉक्टरांपर्यंत त्यांना जाता येईल, पण माझ्या प्रश्नांच्या उत्तरालाच ते पळून जातात. आम्ही दिलेल्या आव्हानाला ते स्वीकारत नाहीत. हो किंवा नाही माझं सांगा ना की सनातन संस्थेने काल पत्रकार परिषद घेऊन आम्ही जे चॅलेंज दिलं ते आव्हान श्याम मानव स्वीकारतात की हो किंवा नाही. 10 लोक समाजात उपलब्ध करून देतोय. तुम्ही शांतपणे सांगा, शांतपणे देखील हा मुद्दा सांगता येऊ शकतोय, काळजी करू नका. शांतपणे सांगतोय की मला फक्त सौरभ लोटलीकर आपल्या बरोबर. सौरभ लोटलीकर, माझं म्हणणं श्याम मानवानं आव्हानाचं जरा बोलू द्या ना. आव्हान स्वीकारता हो किंवा नाही, हो किंवा नाही. त्यांनी तुम्हाला एक आव्हान दिलंय पुढच्या आव्हानाचं काय सोडता. आम्ही दिलेल्या आव्हानावरून त्यांनी अक्षरशः माघार घेतले. अनेक चॅनल आव्हानाचं उत्तर प्रति आव्हान आणि प्रति आव्हानाचं उत्तर प्रति आव्हान अशा प्रकारची इकडची भाषा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे एक छोटासा प्रश्न सौरभ लोटलीकर, अशा प्रकारे
अशा प्रकारे अवतारी पुरुष आपल्या बाजूला आहे याची कल्पना त्या ग्रामस्थांना आहे का? जो दावा आता त्यांच्या वेबसाईटवर केला किंवा ज्याचा उल्लेख आता अभय वर्तक यांनी केला त्याची आपल्याला कल्पना आहे का? भाग क्रमांक 1. आणि नंबर 2, सनातनला सातत्यानं विरोध करणाऱ्या श्याम मानव अथवा इतर विरोध करणाऱ्या कुठल्याही संघटनेशी यापूर्वी तुमचा डायरेक्ट अथवा इनडायरेक्ट, थेट किंवा थेट नसलेला असा संपर्क झालेला होता का? त्यांच्या विचारांनी आपण प्रेरित होणे करताय का? नाही, आमचा तसा कुठच्याही संघटनेशी पूर्वी संबंध तसा आलेला नाही किंवा संपर्क आलेला नाही. आणि हे जे आता कोण दैवी माणूस कोण म्हणतायत त्यांना जरा आमच्या ग्रामस्थांना पण बघू द्या की. बरोबर आहे, त्याचं उत्तर द्याल? माझ्या माहितीप्रमाणे सुधीर ढवळीकर त्यांच्याकडे अनेक वेळेला येऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर आणि एक गोव्याचे अनेक मुद्दा मी आमदार सांगू येऊन इच्छितो. गेलेले आहेत, अनेक आणि एक व्यक्ती येऊन मुद्दा गेलेले आहेत. सांगतो. आश्रमावरती दगडफेक केलेल्या व्यक्तीला परमपूज्य डॉक्टरांची भेट करून द्यावी हेतू- किंवा आश्रमावरती घाणेरडे आरोप करणाऱ्या व्यक्तीला भेट घालून द्यावी, असं जर तुमची मागणी असेल तर ती आम्ही कदापि मान्य करणार नाही. कारण आमच्या दृष्टिकोनातून तुम्ही एक समाजकंटक म्हणून तिथल्या आम्ही बघतो. तुमच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत, तुम्ही अनेक वेळेला क्षमायाचनेसाठी मी आलेला तुम्हाला हात जोडून तुम्हाला- विनंती करतो, तुम्हाला- गुन्हे दाखल होणे म्हणजे गुन्हेगार ठरवणे नव्हे. तुम्हाला जसे आम्ही- ते गुन्हेगार तुम्हाला एक मी नाही सांगतो, तसे आपल्याला जरा एक मिनिट थांबा. याची एक मिनिट आपल्याला- थांबा. तसाच मला त्यांना बोलू द्या, वाटत त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या. बोला सौरभ. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही समाज कंटक म्हणण्याच्या अगोदर एक मिनिट दगडफेक केली आहे तुमच्या मला पूर्ण गुंडांनी. करू द्या. बोला, त्यांना बोलू द्या ना. बोला सौरभ, बोला सौरभ, बोला. ज्या रामनाथीमध्ये तुमचं सनातन आश्रम आहे, ज्या रामनाथीमध्ये तुमचं सनातन आश्रम आहे, तिकडचे लोकल रिप्रेझेंटेटिव्ह माझी आई आहे, लोकांनी निवडून दिली आहे. त्याला समाजकंटक म्हणू नका तुम्ही. मी एक लोकप्रतिनिधी तिकडचा म्हणून बोलतोय. मला या चर्चेचा शेवट करताना एक गोष्ट श्याम मानव यांना विचारायची आहे आणि त्यानंतर आपण अभय वर्तक यांच्याकडे जो कार्यक्रमाचा वेळ एक्सटेंड करून वाढत केला आहे. आतापर्यंत समीर गायकवाड यांना अटक केल्यानंतर त्यांच्या विरुद्ध कुठलाही सज्जड पुरावा पोलिसांना मिळालेला नाही, याची आपल्याला जाणीव आहे का? आणि जर आपल्याकडे पुरावा असता किंवा आहे किंवा असेल तर तो आपण आतापर्यंत दिला का नाहीत? सगळ्यात पहिला मुद्दा असा की यांनी जे आव्हान दिलं त्याचं उत्तर देऊन टाकतो. मी 90 सालापासून जाहीर व्याख्यानं घेऊन संमोहन म्हणजे काय याची फ्री व्याख्यानं आणि त्यानंतर कार्यशाळा घेतोय. त्याच्या आधीपासून लोकांना समजावून सांगतोय गेले 30 वर्ष. आता हे म्हणाले की यांनी आव्हान दिल्यानंतर मी माझं मत फिरवलं. हे व्यक्तिमत्व विकास माझं स्वतःचं स्वसंमोहन नावाचं पुस्तक आहे, जे व्याख्यान आहे त्याचंच फक्त जसंच्या तसं स्क्रिप्टिंग आहे. आणि या पुस्तकामध्ये सरळ म्हटलेलं आहे, म्हणजे अतिशय स्पष्ट शब्दात मांडलेलं आहे की इच्छेविरुद्ध कोणाला संमोहित करता येत नाही. मी आता बोलत नाही, इच्छेविरुद्ध कोणाला संमोहित करता येत नाही. डॉक्टर जेम्स बेड, आठवलेंना हे चांगलं माहिती आहे, मलाही माहिती आहे. दुसरा मुद्दा असा की नैतिक मूल्यांच्या विरुद्ध वागत नाही, इथे पण आहे. आणि एवढंच नव्हे तर स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी कोणतीही कृती करत नाही. हे मीच महाराष्ट्राला गेले 30 वर्ष समजावून सांगतो आहे. पण डॉक्टरांनी यावर किती सुंदररित्या मात केली आणि ब्रेन वॉशिंगची सिस्टीम कशा पद्धतीनं निर्माण केली, हीच तर माझी मांडणी आहे. हा पहिला मुद्दा. ती विस्तारानं मांडणी करण्याची गरज आहे. मला पुन्हा एकदा वेळ द्या, मी छानपैकी सुंदर मांडणी करेन. आता दुसरा मुद्दा पुराव्यांचा. 2008 साली जेव्हा हेमंत करकरेंनी या लोकांना पकडलं, मालेगावचं बोलत नाहीये मग मी बोलतोय वाशी, त्यानंतर ठाणे, पनवेल. त्याच्या आधी 2008 मध्ये घडलेली घटना आहे. मी 2006 मध्ये हा लेख लिहिला होता, मानवी रोबोंचा कारखानदार. हा लेख माझ्या संघटनेच्या माझ्या पत्रामध्ये मी लिहिला. त्यामध्ये आत्ता जे बोललो डॉक्टरांविषयी ते प्रसंग आहे. आणि याचा शेवट करताना हे अतिरेकी निर्माण करत आहेत आणि हे ह्युमन बॉम्ब निर्माण करतील या पद्धतीनं या लेखाचा शेवट आहे. हा लेख 2006 साली. याच ह्युमन बॉम्बची आपण चर्चा करूया. वेळ झाल्या फक्त एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 आपण पाहताय सनातन विरुद्ध मानव.
सनातन विरुद्ध मानव ही अतिशय रंगलेली चर्चा काहीसा काळ विस्तारित करून तुमच्यासमोर असं मांडतोय, कारण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. संमोहनाचा वापर करून संपूर्णपणे ब्रेन वॉशिंग करून त्या आधी केलेलं कृत्य त्या गुन्हेगाराला काहीही आठवत नाही आणि त्यातूनच ज्या घडलेल्या हत्या आहेत त्या घडलेल्या आहेत अशा स्वरूपाचा एक अत्यंत गंभीर आरोप आत्ता केला. परंतु त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कोणत्याही दुसरा संमोहन तज्ञ दिला नाही असा त्यावर प्रतिवाद करण्यात आला. तर 10 साधक तुम्हाला देतो किंवा 10 माणसं तुम्हाला देतो, त्यांना तुम्ही संमोहित करून दाखवा असाही त्यावर तर्क मांडला गेला. तर जयंत आठवलेने माझी खुलेआम चर्चा करा अशा स्वरूपाचं खुलं आवाहनही देण्यात आलं. परंतु 16 सप्टेंबरला समीर गायकवाडला अटक केल्यानंतर आजपर्यंत हा कार्यक्रम करेपर्यंत त्याच्या संदर्भातला सबळ पुरावा आज अजूनपर्यंत समोर आलेला नाही. ही देखील तितकीच वस्तुस्थिती आहे. वारंवार बोला. मी जे म्हणत होतो की रोबोटचे कारखानदार हा मानवी रोबोटचा कारखानदार डॉक्टर JB आठवले हा लेख माझ्या संघटनेच्या मुखपत्रामध्ये मी लिहिला. त्यानंतर त्यावेळेस त्यामध्ये हे ह्युमन बॉम्ब तयार करतील या पद्धतीची वाक्य आहे. एवढंच नव्हे तर त्याची शेवट जो केलेला आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की आता महाराष्ट्रातल्या पुरोगामी सरकारला आणि पोलीस खात्याला एवढीच जाणीव करून देतो की या संस्थेच्या गुप्त कारवायांवर विशेष देखरेख ठेवायला हवी. उद्या यातून नव्या अतिरेक्यांचा कारखाना सुरू झाला तर त्याचं आश्चर्य वाटायला नको. संपूर्ण मांडणी केली. त्यातला काही भाग मला तुम्हाला नाही यासाठी आरोप सिद्ध नाही झालाय. मी पुढे बोलतोय ना, त्यासाठीच तर बोलतोय. करेक्ट. हे मी जेव्हा लिहिलं त्यावेळेस यांच्या वतीनं केवळ 2 ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचे उल्लेख होते. एक रत्नागिरीचा फुसका बॉम्ब, दुसरा नांदेडचा. तोपर्यंत पोलिसांनी कोणीही यांना गंभीरतेनं घेतलेलं नव्हतं. दरम्यानच्या काळामध्ये ATSचे प्रमुख म्हणून हेमंत करकरे आलेले होते. ते माझे आधीपासूनचे मित्र होते. बोलता बोलता आता महाराष्ट्र कसा बदलला, पूर्वी विरोध करणारे जे लोक होते त्यांना कन्व्हिन्स करता येत होतं वगैरे सांगितलं. आणि त्यामध्ये त्या काही गोष्टी मी त्यांना बोललो होतो आणि ते त्यांच्या पद्धतीनं इन्व्हेस्टिगेट करत गेल्यानंतर वाशीच्या आणि त्यानंतर पुढचा जो भावे या वाशी भावे आणि गडकरी रंगायतन ठाणे या दोन्ही बॉम्बस्फोटांमध्ये त्यांनी सनातनची माणसं पकडली. सनातन संस्था, हिंदू जनजागरण समिती यांच्या संदर्भातली जी काही माणसं लिंकमध्ये येतात ती पकडली. त्यांना एकदम आठवलं की मानव आपल्याला काहीतरी सांगत होते. मग आमची अगदी विस्ताराने चर्चा झाली. मग माझ्या लक्षात आलं की हे ब्रेन वॉशिंगचं तंत्र त्यांच्यापर्यंत उत्तम पद्धतीनं पोहोचवलं पाहिजे, त्याची माहिती पोहोचवली पाहिजे. आणि त्यावेळेस मी त्यांना पुढच्या स्टेप्स सांगितल्या की या पद्धतीच्या प्रक्रियेमध्ये ब्रेन वॉशिंग उत्तम पद्धतीनं कसं वापरता येतं. डायरेक्ट कोणालाही संमोहित करता येत नाही. मी तुम्हाला फाटकन असं संमोहन टाकलं आणि संमोहित केलं हे पॉसिबल नाही. मगाशी बोललेला ती प्रक्रिया रिगरसली वापरावी लागते. इथे डॉक्टर JB आठवले अध्यात्माच्या नावाखाली, साधनेच्या अनुभूतींच्या नावाखाली एक दहशतवाद पसरवत आहेत आणि त्यातून मानवी रोबोटचे कारखाने तयार करतात. बरोबर. आणि हे सगळं सांगत असताना मी त्यावेळेस कल्पना दिली होती की यामध्ये ॲम्नेशिया क्रिएट करता येतो. माणसाला काही गोष्टी विस्मृतीमध्ये पाठवता येतात. त्याचा वापर दहशतवादासाठी किंवा आपल्या विरोधी विचारांना नष्ट करण्याकरता करण्यात आला. थोडं सिरियस आहे, थोडं जरा समजून घ्या. त्यामुळे या पद्धतीचं टेक्निक वापरून एका बाजूने त्यांना 2 गोष्टी करता येतात. मी सांगितलं होतं की वारंवार प्रोग्रामिंग करून परफेक्शन आणता येतं. कोणतंही कृत्य करताना मॅक्झिमम पॉसिबल परफेक्शन, त्यामध्ये चूकच होणार नाही या पद्धतीनं करण्याची यंत्रणा उभारते. त्यामुळे कोणत्याही पद्धतीनं चूकच होणार नाही या पद्धतीनं एक्झिक्युशन पॉसिबल आहे. हे पहिल्यांदा त्यांच्या लक्षात आणून दिलं. दुसऱ्यांदा त्यांच्या लक्षात आणून दिलं की ही माणसं जेव्हा पूर्णतः ब्रेनवॉश झालेली असतात त्यावेळेस ती कोणतीही माहिती तुम्हाला देणार नाही. आता मला माहित नव्हतं इन्व्हेस्टिगेशन. समीर गायकवाडला बोलतं कसं करायचं मी तेच सांगतोय. ते तेव्हापासून सांगताय 2008 सालापासून. मी केवळ सांगितलं नाही, लेखी दिलं. केंद्रातल्या गृह खात्याकडे ते गेलं की ही माणसं फुटणं शक्य नाही, कारण ॲम्नेशिया सारखा जो काही फेनॉमेना आहे त्यामध्ये डॉक्टर JB आठवले हे संमोहनातले उत्तम तज्ज्ञ आहे. अध्यात्माच्या नावाखाली याचा ब्रेन वॉशिंग सारखा उपयोग करून ते सुंदर पद्धतीनं वापरतात. मुळामध्ये आध्यात्मिक प्रक्रियांमध्ये आणि संमोहनाच्या प्रक्रियेमध्ये दोन्ही प्रक्रियांमधनं माणसं अल्फारिदम मध्ये जात असतात. त्यांना जे हॅल्युसिनेशन संमोहनामध्ये होतात त्याच पद्धतीचे त्याच पद्धतीचे हॅल्युसिनेशन मेडिटेशन मध्ये सुद्धा होतात. उत्तर घेऊया आपण. आता माझा 1 मिनिटाचा संपू द्या, मग उत्तर त्यांना पूर्ण देत बसू. त्यानंतर मी मध्ये बोलणार नाही. त्यामुळे हॅल्युसिनेशन्स निर्माण करण्याच्या माध्यमातून या सगळ्या साधकांना ओढायचं
त्यांना त्या ईश्वरी अनुभूती असं म्हणायचं आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं प्रोग्रामिंग झाल्यानंतर त्यांना आपल्या ज्या काही करण्याच्या गोष्टी आहेत त्याकरता वापरून घ्यायचं आणि मुळामध्ये ती बोलणारच नाही या पद्धतीनं त्यांना प्रोग्राम केलेलं असल्यामुळे ते सहजासहजी पुरावे देत नाहीत. केवळ डॉक्टर JB आठवलेंची ही माणसं जी पकडली गेली होती ती हेमंत करकरे सारख्या माणसांनी परिस्थितीजन्य पुरावे अत्यंत सबळ होते त्याच्या आधारावर पकडली आणि टिकलेली माणसं होती. बोला. एक मुद्दा मला खोड द्या. एक गोष्ट म्हणजे यांनी मानवी रोबोंचा कारखानदार हा लेख लिहिला. आम्ही यांच्या विरोधात न्यायालयामध्ये खटला दाखल केलाय. जर त्यांना हे जे काही ते मांडतायत चर्चासत्रामध्ये कोणी सगळं मांडावंच लागणार. एक मिनिट त्यांना बोलू द्या ना डॉक्टर, त्यांना बोलू द्या. काही म्हणजे बोला. तर यांनी जे काही मांडणी केलेली आहे जगातल्या एक्सक्लुझिव्ह गोष्टीची, तर ती माझ्या माहितीप्रमाणे न्यायालयात त्यांनी मांडणी करावी, ते सिद्ध करून दाखवावं. जाहीर आव्हान आहे. तर ते न्यायालयात येतच नाहीत किंवा जातात की नाही मला माहीत नाही, ते त्यांनी ठरवावं आणि न्यायालयात हे सिद्ध होईल. दुसरी गोष्ट म्हणजे समीर गायकवाडच्या बाबत त्यांनी सांगितलं की ॲम्नेशिया केला आणि त्याच्या मनातलं ते सगळं पुसून टाकलं. बरोबर आहे ना, त्यांनी आरोप केला. मगाशी त्यांनी एक आरोप केला होता की फक्त सनातन संस्थेमध्ये एकच व्यक्ती आहेत की परमपूज्य डॉक्टर जयंत आठवले की जे फक्त हिप्नोथेरपीमध्ये तेच फक्त करू शकतात. तर मी तुम्हाला सांगतो की समीर गायकवाड परमपूज्य डॉक्टर आठवलेंना कधी भेटलाच नाही. आता ॲम्नेशिया करायला त्यांच्या समोर तर यायला पाहिजे की काय त्याच्यावर तर ॲम्नेशिया करायला समोर नसेल तर कुठनं करणार. एक दुसरा लॉजिकल पॉईंट. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बाबा यांनी अमुक बॉम्बस्फोट केला, आम्ही हे सांगितलं ते सांगितलं. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आमच्या जेव्हा गोव्याचा बॉम्बस्फोट झाला त्यावेळेला सर्व मीडियानी आणि यांच्या सगळ्यांनी आमच्यावरती तुटून पडले होते. मला मुद्दामून गांभीर्याने या ठिकाणी मांडायचं आहे. आमच्या 6 साधकांना अटक झाली. आमचा जीव तुटलाय. आमचे 2 इंजिनियर साधक होते, एक लॉचा स्टुडंट होता, एक MBA होता आणि सर्वांना निर्दोष सोडलं गेलं. लक्षात ठेवा, आम्ही याच्यात एक गंभीर आरोप करतोय की सनातनला बदनाम करण्यासाठी, सनातनला गुंतवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. एक हिंदू संघटनेच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये वाढत असलेला आस्थेचा प्रश्न नष्ट करणं हे त्याच्या पाठीमागचं मूलभूत कारण आहे. त्याच्यासाठी काही संघटनांना विदेशातून पैसे देखील मिळालेले आहेत आणि विदेशातून पैसे घेऊन हे लोक सनातन संस्थेसारख्या चांगल्या संस्थेला बदनाम करण्यासाठी, ज्या संस्थेने हिंदूंचा सिलेबस बनवण्याचं कार्य हातात घेतलेलं आहे, कारण त्यांना माहिती आहे सिलेबस बनवण्याचं अत्यंतिक महत्त्वाचं कार्य केलंय म्हणून हे केलंय. तिसरी गोष्ट म्हणजे हे म्हणतात ब्रेन वॉशिंग. मगासपासून 5-6 वेळेला मी शब्द ऐकला. तुम्हाला मी सांगतो, कुठल्याही सायकॅट्रिस्टला आपला कार्यक्रम झाल्यानंतर फोन करा की ब्रेन वॉशिंग नावाचे काय टर्म आहे. ब्रेन वॉशिंगसाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये न्यावं लागतं. एखादा माणूस नॉर्मल ह्याच्यामध्ये टेम्परेचरमध्ये राहायला लागतो तर त्याला वाळवंटात न्यावं लागतं, त्याला अर्धवेळ उपाशी ठेवावं लागतं, टॉर्चर करावं लागतं, त्याच्यानंतर ब्रेन वॉशिंग होऊ शकतं. हे माझं म्हणणं नाहीये, हे सायकॅट्रिस्टचं म्हणणं आहे. चर्चेला येण्यापूर्वी अर्ध्या तासापूर्वी बाबा ब्रेन वॉशिंग नेमकं काय आहे हे मी समजून घेतलंय. तर माझं म्हणणं आहे की श्याम मानवानी कुठल्याही व्यक्तीचं उदाहरण दिलं नाही की अमुक एक सायकॅट्रिस्टचं. त्यांनी कालच अट घातली होती की ह्या कार्यक्रमामध्ये तुमच्या तिघांच्या व्यक्ती कोणी असू नये. मी त्यांना कालपासून वाटत होतं की सायकॅट्रिस्ट आला तर आपलं पितळ उघड पडेल. तिसरी गोष्ट म्हणजे आमचं 10 जणांचं जे दिलेलं आव्हान आहे ते त्यांनी नाकारलं आणि आतापर्यंत जे त्यांनी आरोप केले त्याच्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी पुरावा दाखवतोय. हा पुरावाच म्हणजे तुम्हाला देईल आणि हा पुरावा माझं म्हणणं नाहीये. हे माननीय न्यायालयाने ह्यांना खोटं बोलण्याबद्दल 1 दिवसाची शिक्षा केलेली आहे, दंड केलेला आहे, ती त्यांनी भोगलेली आहे. लक्षात ठेवा, अभय वर्तकनी खोटं बोलल्याबद्दल न्यायालयामध्ये शिक्षा भोगलेली नाहीये. श्याम मानवांसारख्या एका मोठ्या गंभीर आणि मोठं कार्य करणाऱ्या कार्याध्यक्षांनी शिक्षा भोगलेली आहे. त्यामुळे सामान्य जनतेला विनम्र आव्हान आहे की श्याम मानवाने किती गांभीर्याने घ्यायचं हे आपण ठरवावं. मला इथे बोलायला दिलं, त्यांना बोलू द्याल. आता तरी एवढं मान्य करा की तुम्हाला बोलायला दिलं. धन्यवाद. चला बोला. छान केलं यांनी शिक्षेचा मुद्दा काढला. डॉक्टर पवी वर्तक नावाचे एक गृहस्थ आहेत, ते असा दावा करतात की मी मंगळावर जातो. माझं म्हणणं शिक्षा झाली किंवा नाही, त्यांना बोलू द्या. आता शिक्षा झाली नाही का बोलू द्या. अभय वर्तक ते तुमच्या मध्ये बोललेले नाही आहेत, प्लीज. पण त्याचा उल्लेख करावा ना अगोदर की शिक्षा झाली किंवा बोलू द्या. डॉक्टर पवी वर्तक नावाचे गृहस्थ जे सूक्ष्म देहाने मंगळावर जाण्याचा आणि इतर ग्रहांवर जाण्याचा दावा करत होते, त्यांच्या संदर्भातला एक जुना अनुभव मी माझ्या भानामती नावाच्या पुस्तकामध्ये लिहिला होता. मी त्यांना कधी भेटलो नव्हतं की हे काहीतरी मांत्रिकासारखं करतात, मंगळावर पाणी, मंगळावर सूक्ष्म देहाने जातात वगैरे. हा मांत्रिक शब्द त्यांच्याकरता वापरला गेला होता त्या पुस्तकामध्ये आणि तो न्यायालयाने, त्या खालच्या न्यायालयाने असं ठरवलं की हा डिफेमेटरी शब्द आहे आणि म्हणून त्यांनी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा दिली. मी त्यावेळेस इतका घाईगडबडीत असायचो आणि मला ती इतकी क्षुल्लक गोष्ट वाटली. 10.5 महिने मी इमर्जन्सीमध्ये जेलमध्ये काढलेले आहे.
इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीला विरोध Point well taken. केला. त्यामुळे तो मला ते मुद्दा गंभीर- आपल्या दृष्टीनं हा, पुढे गौण आहे. पुढे सांगतो ना, पुढे कोर्टाचा सांगतो. न्यायच गौण आहे पुढे सांगतो असं ना. म्हणायचं. त्यानंतर मात्र ज्यावेळेस या पद्धतीचे लोक ओरडायला लागले आणि डॉक्टर पविवर्तक फार शेफारून इकडे तिकडे नाचायला लागले, त्यानंतर मी मुद्दाम राजा शिवाजी दादरचं जे हॉल आहे त्यांच्या त्या शाळेचा, त्या हॉलमध्ये एक लायन्स क्लबने आयोजित केलेला कार्यक्रम होता. त्या ठिकाणी जाहीर यांच्यावर टीका करून की शेजारच्या रूममध्ये जाऊन दाखवा, मंगळावर काय जाता, असं म्हणून अनेक डिफेमेटरी शब्द त्यावेळेस वापरले. आता मी तुम्हाला जाहीर आव्हान देतो, जाहीररित्या तुमच्याबद्दल बोलतो. तुम्ही एक तर शेजारच्या रूममध्ये जाऊन दाखवा, तिथे काय ठेवलेलं आहे सांगा सूक्ष्मदेहाने, तुम्हाला सरळ सरळ तुमच्या पायावर मी डोकं ठेवतो, माफी मागतो. नाही तर मी या पद्धतीचे शब्द म्हणजे असे तुम्ही आहात. त्यानंतर त्यांनी ती केस पुण्याच्या कुठले शब्द कोर्टामध्ये दाखल वापरले? केली. मी शब्द बोलू शकत नाही कारण डिफेमेटरी आहे. बरोबर. आणि त्यानंतर ज्या वेळेस त्या कोर्टाने, खालच्या कोर्टात झाला, पुढच्या कोर्टामध्ये गेलं, सेशन कोर्टाने स्पष्ट शब्दामध्ये मला ॲक्विट केलं. आणि ॲक्विट करताना त्यांचा जो निर्णय आहे तोही मी तुम्हाला सांगतो. त्यांचा निर्णय असा आहे की तुम्ही एक चांगलं सामाजिक काम करतात, डॉक्टर पविवर्तक हे मंगळावर जाऊन दाखवण्याचं आव्हान स्वीकारत नाही, न्यायालयापुढे काही करून दाखवायला तयार नाही. कारण पुन्हा त्यांचा स्थान असं आहे की आम्ही आध्यात्मिक लोक, आम्ही अशा लोकांमध्ये येत नसतो, पण बोलत मात्र असतो, दावे मात्र करत असतो. डॉक्टर जे बी आठवलेंसारखे मी काय करतो, दुर्गादेवीला बोलतो, दुर्गादेवीला आदेश देतो, यांच्या सनातनमध्ये छापून येतं, हे चालतं, पण कोणतेही सिद्ध करायला समोर येणार नाही. त्या पद्धतीनं तो प्रकार झालेला असल्यामुळं न्यायालयाने मला असं म्हटलं की तुम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे, खोटं बोलतात, फक्त हे शब्द वापरू नका. बस एवढंच. आणि मला ऍडमिट केलेलं आहे. त्यामुळे डॉक्टर पविवर्तकांच्याच केसमध्ये जेव्हा मी मुद्दाम बोललो त्यावेळेस मला ऍक्विट केलं आणि ती केस मी धड लढली नाही. खरोखरच संपत आहे. परंतु समीर गायकवाडला 16 सप्टेंबरला अटक झाली, त्याला आज 15 दिवस उलटून गेलेत. अद्यापही समीर गायकवाड विरुद्ध पोलिसांना संशयाची सुई वळली, पण सनातन संस्थेविरुद्ध ठोस पुरावा न्यायालयात पोलिसांनी अद्याप सादर केलेला नाही. याचा अर्थ तो करू शकत नाहीत असं माझं म्हणणं नाही आहे. परंतु सनातनवर बंदी घालावी अशी मागणी होत असली तरी अद्याप सनातनवर युपीएचं सरकार असेल किंवा एनडीएचं सरकार असेल, काँग्रेसचं असेल किंवा भाजपचं असेल, सरकारनं बंदी घातलेली नाही, हे देखील तितकंच सत्य आहे. सनातनवर सातत्यानं होणारे आरोप आणि त्याला सनातननं दिलेली उत्तरं हे दोन्ही मी आपल्यासमोर मांडलं. कुणी बेछूट आरोप करू नयेत, वैयक्तिक हेवे दाव्यातून आरोप होऊ नयेत. जे काही म्हणायचं आहे त्याला पुरावे द्यावेत आणि या प्रकरणी सत्य समोर यावं, एवढीच संपादक म्हणून माझी भूमिका आहे. पण सनातन विरोधात पुरेसे पुरावे समोर आलेले नसले तरी सनातनवरची संशयाची सुई देखील दूर झालेली नाही. न्यायानं चालणाऱ्या समाज व्यवस्थेत सत्य समोर येणं अत्यंत गरजेचं असतं. आपल्या पोलीस यंत्रणेसमोर पुराव्याच्या आधारे तपास करत न्यायालयात सत्य सिद्ध करण्याचं प्रचंड मोठं आव्हान आहे. कारण इकडचा जो खटला चालू आहे, इकडचं जे आव्हान आहे ते मानवी मनाशी, मानवी बुद्धीशी अत्यंत कॉम्प्लेक्सरित्या खेळल्या गेलेल्या खेळाविषयी आहे. शेवटी सत्य काय आहे ते जनतेसमोर येणं महत्वाचं आहे आणि खऱ्या गुन्हेगारांना शासन होणं हे देखील महत्वाचं आहे. परंतु या निमित्तानं का होईना सनातन आणि मानव एका व्यासपीठावर आले आणि बऱ्याच अंशी एकमेकांशी सभ्य भाषेत बोलले, हे देखील केवढे मोठे रोखठोकचे यश म्हणायला हवे. त्याबद्दल तुमच्या दोघांचे आणि गोव्याहून बसलेल्या सौरभ लोटलीकरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.